नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एमपीएससीचा जो आपला 2020चा सीसॅटचा पेपर होता, त्यातले अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे आपले 51 ते 75 नंबरचे 25 प्रश्न आहेत, ते आज आपण बघणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न जो आपला तो त्यांनी पझलवरती दिलाय. काय दिले बघा, विशिष्ट कालावधीत पूर्ण करायच्या दोन भिन्न प्रकल्पासाठी ए बी सी डी ई एफ जी आणि एच या विद्यार्थ्यातून दोन संघ तयार करायचे आहेत. जर जी व एच यांची संघ एक साठी निवड केली, बघा आता आपल्याला किती संघ तयार करायचे आहेत? दोन संघ तयार करायचे. ठीक आहे, बघा इकडे 1 नंबर आणि इकडे 2 नंबर. आता इथे काय दिले बघा, हा, जर जी व एच यांची संघ एक साठी निवड केली, बघा संघ एक साठी कुणाची, जी आणि एच यांची निवड केली, तर पुढील अटीनुसार संघ 2 चे सदस्य निवडा. ठीक आहे, बघा आता पुढे काय दिले, पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4 विद्यार्थी असायला हवेत. बघा आता इथे काय म्हटलंय, पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4 विद्यार्थी. एकूण माणसं किती आहेत बघा, बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 विद्यार्थी आहेत. बरोबर आहे का नाही? किमानला आधी फोकस करा. किमान किती दिले आपल्याला? 4 दिले. दोन्हीकडे बघा, जर किमान इकडे पण 4 असतील आणि इकडे पण जर 4 असतील, बघा 4 आणि 4 जर आपण कमीत कमी पकडले तर आपले आहेत किती? एकूण 8 आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त आपण 5 कुठं देऊ शकत नाही. इकडे 4 टाकले, इकडे 4 टाकले, बरोबर काय होते? 8 विद्यार्थी होऊन जातात. 5 आपण नाही देऊ शकत कोणालाच. ठीक आहे, चला पुढे काय दिले, प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल. चला पुढे काय दिले, काम सुरळीत चालण्यासाठी सी ची ए सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल. बघा, काम सुरळीत चालण्यासाठी सी ची कुणासोबत? ए सोबत. बघा सी ची ए सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल. बाजूला आपण तात्पुरतं, कारण कुठल्या ग्रुपमध्ये ते आपल्याला माहिती नाही. परत काय दिले, कारण त्यांना एकमेकांसोबत काम करायला आवडते, परंतु ए व एच नेहमीच वाद घालण्यात वेळ वाया घालवतात. म्हणजे एचा आणि एचचं जमत नाही. मग आपल्याला ए कुठं घ्यावं लागेल? ए हा या साईडला घ्यावा लागेल. ए इकडे घेतला आपण, ए बरोबर आपल्याला सी घ्यावा लागेल. बरोबर आहे का नाही? चला हे कंप्लीट झालं, याचा काही विषय नाही. पुढे काय दिले बघा, बी व एफ हे सी बरोबर स्वस्तपणे काम करू शकत नाहीत. बघा बी व एफ सी बरोबर काम करू शकत नाहीत. मग सी हा या ग्रुपमध्ये, मग इकडे कोण घ्यावं लागलं आपल्याला? बी आणि एफ. बी आणि एफ हे सी सोबत काम करू शकत नाहीत. पुढे काय दिले बघा, ई हा ए व डी यांच्या बरोबर आरामात काम करू शकतो. बघा ई हा ए व डी बरोबर, ई जो आहे तो ए आणि डी बरोबर ई काम करू शकतो. बघा ई हा काय म्हटलेले, ई हा ए आणि डी बरोबर काम करू शकतो, आरामात काम करू शकतो, परंतु जी बरोबर त्याचे जमत नाही. ठीक आहे, जी आपण बाजूलाच मांडलेलं आहे. आता प्रश्न काय केला बघा त्यांनी आपल्याला, तर पुढील अटीनुसार संघ 2 चे सदस्य निवडा. संघ 2 मध्ये कोण कोण निघते बघा, ए सी डी आणि ई. बघा कोण कोण निघते? ए सी डी आणि ई. ऑप्शन नंबर काय निघेल? 3 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. आता बघा, विसंगत वस्तू निवडा म्हटले याच्यामध्ये. ठीक आहे, बघा आता बघा ह्याच्यामधून जर आपण इकडे बघितलं, पहा ह्याचं पहिलं तोंड कुठे? या साईडला आहे, आणि खालचं तोंड कुठं दिसतंय बघा तुम्हाला? खालच्या साईडला. ठीक आहे, बघा ह्याचं पण बघा या साईडला दिसतंय तुम्हाला, आणि खालची बाजू या दुसरी बाजू या साईडला आहे. पहा ह्याचं एक तोंड या साईडला आहे आणि दुसरं तोंड या साईडला आहे, आणि बघा ह्याचं एक तोंड या साईडला आणि इकडून दुसरं तोंड या साईडला आहे. बघा आता सगळीकडे जर बघितलं आपण तर बघा, ह्या आणि ह्याच्यामध्ये बघा 90 डिग्रीचा अँगल आहे. इथं पण ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये पण 90 डिग्रीचा अँगल आहे. पहिल्या आणि शेवटच्या बाजूमध्ये पण 90 डिग्रीचा अँगल आहे. इथं काय बघा, एक बाजू वरती आणि एक बाजू खाली, म्हणजे थोडक्यात काय 180 डिग्रीचा अँगल आहे. विसंगत घटक कुठला असेल तर ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे, इथं बॉक्स वगैरे मोजत बसायची गरज नाही. सुरुवातीला आपण दिशा बघितल्या, बघा सुरुवातीचं तोंड कुठे आणि शेवट तोंड कुठे, एवढं जर चेक केलं तर आपल्याला कळून जाते विसंगत घटक कुठला आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले, खाली दिलेली माहिती अभ्यासा आणि दिलेल्या विधानातील यथार्थ निष्कर्ष निवडा म्हटले. ठीक आहे, बघा आता हा जो प्रश्न आहे आपला, तो कशावरती विचारला आपल्याला? वेन डायग्राम वरती विचारला. ठीक आहे, बघा काय दिले, एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या. बघा आता एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे, आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे. म्हणजे इथं बघा आपल्याला किती व्यक्ती घ्यावे लागतील? एक तर चहा पिणारे, एक तर कॉफी पिणारे आणि दोन्ही पिणारे. ठीक आहे, बघा आता इथे कसं असते बघा, इकडे आपण डायग्राम काढू. हे झाले कॉफी पिणारे, हे झाले चहा पिणारे. ठीक आहे, काय दिले बघा आता नीट वाचा. चला, एकत्र कुटुंबातील फक्त, इथं बघा ह्याला फोकस करा, फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे. बघा आता चहा पिणारे जर एकूण सदस्य, बघा चहा पिणारे एकूण सदस्य जर आपण 2 पकडले,
तर बघा फक्त कॉफी पिणारे म्हणजे कुठले आले, इथले आले. फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे, तर चहा पिणारे एकूण सदस्य संख्येच्या निम्मे आहे. ह्याच्या निम्मे कोण आहेत, तर फक्त कॉफी पिणारे. बघा हा पार्ट असतो फक्त कॉफी पिणाऱ्यांचा, हा पार्ट असतो फक्त चहा पिणाऱ्यांचा. मधला पार्ट कोणाचा असतो, चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे. चला पुढे काय दिले बघा, आणि बघा आता इथं परत फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या, फक्त चहा पिणारे म्हणजे कुठले इथले निवडायचं आपल्याला. फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे. म्हणजे बघा कॉफी पिणारे एकूण जर बघा आपण समजा 2 पकडले, तर बरोबर ह्याच्या निम्मी कुठं आहे, तर फक्त चहा पिणाऱ्यांची संख्या आहे. ठीक आहे बघा. आता ह्याच्यावरून आपण सर्कल मांडू शकतो. काय दिले बघा, चला ह्या सर्कलमध्ये किती आले पाहिजे बघा, कॉफीच्या सर्कलमध्ये 2 जण आले पाहिजे. हा एक झाला आणि इथे एक झाला, बरोबर झाले 2. चहा पिणाऱ्यामध्ये पण किती झाले बघा, 2 आले पाहिजे. इथे एक आणि इथे एक, एक आणि एक 2. ठीक आहे. बरं आता बघा ह्याच्यात कसं असतंय, कॉफी पिणारे झाले 2, चहा पिणारे झाले 2. फक्त कॉफी पिणारे झाला 1, फक्त चहा पिणारा झाला 1, दोन्ही पिणारे झाले 1. ठीक आहे. फक्त एक पेय पिणारे किती झाले बघा, 1 आणि 1 2, आणि दोन्ही पेय पिणारे किती झाले 1. अशा प्रकारे याची मांडणी असते. ठीक आहे. बरं आता विधान काय काय दिले बघा त्यांनी आपल्याला. विधान बघा, पहिलं विधान काय दिलंय, एक तर कॉफी बघा, किंवाचा अर्थ काय असतो, एक तर हे घ्या किंवा एक तर ते घ्या, दोन्हीपैकी एक कुठलं तर घ्यायचं. बघा एक तर कॉफी, आता एक तर कॉफी पिणारे किती आहेत बघा, 1 आहे. इथे एक मांडा बघा, एक तर कॉफी किंवा एक तर चहा. आता एक तर चहा पिणारे किती आहेत बघा, 1 आहे. हा एक मांडा इथं. किंवा दोन्ही पिणाऱ्या, आता दोन्ही पिणारे किती आहेत बघा, ते पण एक जणच आहेत. दोन्ही पिणारे किती झाले, एकच झालं. व्यक्तींची एकूण काय म्हटलंय बघा, एकूण संख्या फक्त बरं, एकूण संख्या किती झाली बघा, 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर किती झाली बघा, 1 1 1 यांची एकूण संख्या किती झाली, 3 झाली. का पुढे काय म्हटलंय बघा, व्यक्तींची एकूण संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणं. बघा फक्त कॉफी पिणारे किती आहेत, फक्त कॉफी पिणारे एकच जण आहे. बघा फक्त कॉफी पिणारा हा एकच लिहा, फक्त कॉफी पिणारा 1 लिहा. किंवा फक्त चहा पिणाऱ्या, बघा फक्त चहा पिणारा किती आहेत बघा, फक्त चहा पिणारे पण एकच जण आहे. हा इकडे 1 लिहा. पिणाऱ्यांच्या एकूण इथं पण काय दिले बघा, एकूण संख्येच्या तिप्पट आहे. बघा आता इथे 1 आणि 1 2, 1 आणि 1 निघतात, 2 निघतात. बरं आता ह्याच्यामध्ये काय केले बघा, बघा आता मला सांगा ह्याच्या 2च्या तिप्पट 3 आहे का? नाही. आता बघा इथं जर तसं बघायला गेलं तर पहिलं विधान काय यायला पाहिजे, चुकीचं यायला पाहिजे. का? तर बघा एक तर कॉफी किंवा एक तर चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या म्हटले की आपण काय केली, या तिघांची एकूण संख्या म्हणजे बेरीज केलेली. मग इथल्या एकूण संख्येला जर आपण बेरीज करत असेल, तर बघा परत काय दिले, फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण, इथं पण एकूण शब्द वापरलाय. एकूण संख्येच्या तिप्पट आहे. मग इथं आपल्याला एकूण म्हटल्यानंतर 1 अधिक 1 2 घ्यावं लागेल, बरोबर आहे का नाही. 2 ची तिप्पट किती निघते, 3 निघते. पण आयोगाने ह्याचं उत्तर काय केलेलं आहे बघा, ह्याचं उत्तर बरोबर केलेलं आहे. म्हणजे उत्तर ए जो आहे ना, तो हा चुकीचा येतोय. ए काय यायला पाहिजे, चुकीचा यायला पाहिजे. पण आयोगाने हे काय दिले, बरोबर दिले. म्हणजे काय केले बघा, सुरुवातीला एक तर कॉफी किंवा एक तर चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या काय, एकूण संख्या म्हटले की तिघांची एकूण बेरीज करून 3 केले. आणि परत काय केले बघा, फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्या. इथं मात्र काय केले, फक्त चहा किंवा फक्त कॉफी किंवा फक्त चहा दोघांपैकी एक जणच पकडलाय. आणि ह्याच्या तिप्पट 3 आहे का, तर 3 आहे म्हटले. म्हणजे ह्याच्या 1च्या तिप्पट 3 आहे का, तर 3 आहे असं केले त्यांनी. म्हणजे एक लक्षात घ्या, इथल्या एकूण संख्येला जर आपण बेरीज करत असेल, शब्दरचना सेमच आहे. मग खालच्या पण एकूण संख्येला आपल्याला काय करावं लागेल, बेरीजच करावं लागेल. 1 अधिक 1 2. 2च्या तिप्पट 3 येते का, तर येत नाही. पण आयोगाने काय केलं इथं, त्या एक बघा 1 किंवा 1 मधला फक्त एकच पकडलाय. आणि मग 1च्या तिप्पट 3 आहे का, तर 3 आहे म्हटले आणि एला बरोबर केलं त्यांनी. पण ए बघायला गेलं तर ए काय असलं पाहिजे, चुकीचं असलं पाहिजे. ठीक आहे. चला पुढचं बघा. फक्त कॉफी पिणाऱ्या, बघा फक्त कॉफी पिणारे. बघा आता हे झालं पहिलं स्टेटमेंट. दुसऱ्या स्टेटमेंटला काय निघते बघा, फक्त कॉफी पिणाऱ्या आणि इथं काय म्हटलंय, आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या. बघा फक्त कॉफी पिणारे किती झाले, 1 झाले. फक्त कॉफी पिणारे 1 आणि फक्त चहा पिणारे पण किती झाले, 1 झाले. व्यक्तींची एकूण संख्या म्हटल्यानंतर आपण ह्याची बेरीज केली, किती झाले, 2 झाले. एकूण संख्या बघा, कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्या किती आहेत बघा, एकच आहेत. कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे का, तर आहे बघा. 1च्या दुप्पट 2 आहे का, तर आहे. म्हणजे इथं बी बरोबर येते. ठीक आहे. उत्तर कसं पाहिजे होतं, फक्त बी पाहिजे होतं. पण आयोगाने काय केले, ए व बी दोन, सॉरी कुठे गेलं, ए व बी दोन्ही, म्हणजे ऑप्शन नंबर काय केला आयोगाने, 3 दिलेला आहे. पण उत्तर फक्त याचं फक्त बी बरोबर पाहिजे होतं. ठीक आहे. चला बरं, आयोगाचं उत्तर किती आहे, 3 आहे, लक्षात घ्या. उत्तर यायला पाहिजे होतं 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा खरे खोटेवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये,
पुढील माहिती अभ्यासा आणि दोषी व्यक्ती निवडा. ज्या ठिकाणचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर म्हणून दोन वाक्ये बोलतात, ज्यातील एक नेहमीच सत्य असते आणि अन्य नेहमीच असत्य असते, अशा ठिकाणी राम गेला होता. बघा आता प्रत्येक जण काय करते, दोन दोन वाक्य बोलते, बरोबर आहे का? प्रत्येक दोन दोन वाक्य दिलेत आणि त्यातलं एक वाक्य खरं असणार, एक वाक्य खोटं असणार आहे. चला, या ठिकाणी असताना त्याला स्वतःची पिशवी चोरीला गेलेली आढळली आणि अतिथीगृहात खोलीत आलेल्या 3 व्यक्तींवर त्याचा संशय आहे. यातील फक्त एक व्यक्ती दोषी आहे अशी त्याची खात्री आहे. बघा, तिघांमधला एक व्यक्ती दोषी आहे आणि प्रत्येक जण काय म्हटलं, एक वाक्य खरं आणि एक वाक्य खोटं बोलते. आता बघा, हा टाईप सोपा असतो का? म्हणजे खरे खोटे मधले हे जे टाईप आहे आपलं, जे प्रत्येकाचं एक वाक्य खरं आणि एक वाक्य खोटं, याच्यामध्ये बघा फक्त आपल्याला प्रश्न 2 वेळा चेक करावा लागतो. म्हणजे कसा, पहिल्यांदा काय करा बघा, आरचं एक पहिलं वाक्य खरं पकडा आणि दुसरं वाक्य खोटं पकडा. आता ह्या 2 वाक्यांवरनं खाली प्रत्येकाचं एक वाक्य खरं आणि एक वाक्य खोटं आलं पाहिजे. नसेल आलं तर काय करायचं, फक्त उलटं करायचं. म्हणजे हे वाक्य परत काय करायचं, हे वाक्य खोटं पकडा, हे वाक्य खरं पकडा, त्याच्यावरनं सगळी कंडिशन आपली बरोबर येते तेवढं चेक करायचं. ठीक आहे. आर काय म्हटले बघा, आता आर काय म्हणते, हे यशने केले नाही, हे बरोबर पकडलं आपण. आणि परत पुढे काय म्हटले बा, मी हे केले नाही, आणि हे वाक्य आपण अर्थ चुकीचं पकडलं. याचा अर्थ चोरी कोणी केली बघा, आरने केली, याचा अर्थ असं निघतो. ठीक आहे. बरं, आता पुढे काय दिले बा, यस काय म्हणतोय बघा, हे मी केले नाही. आता बघा, केलंय कोणी, आरने. यस काय म्हणतोय, हे मी केले नाही, म्हणजे चोरी मी केली नाही, याचा अर्थ हे वाक्य बरोबर येते. बरोबर आहे का? आता परत बघा, पी काय म्हणतोय, सॉरी आर काय, यस काय म्हणतोय, आणि ते पीने हे केले नाही, म्हणजे पीने पण केलं नाही, हे पण बरोबर येणार आहे का? कारण केलंय कोणी, आरने. बरं, आता मला सांगा आपली कंडिशन काय आहे? प्रत्येकाचं एक वाक्य बरोबर आणि एक वाक्य चूक आलं पाहिजे. बघा, पहिलं जर आपण जर आरचं पहिलं वाक्य बरोबर आणि दुसरं वाक्य जर चूक पकडलं, तर त्याच्यावरनं यसची दोन्ही वाक्य काय निघतात, बरोबर निघतात. मग आता याचा अर्थ हे बरोबर आहे का? नाही. ठीक आहे, आता इथे पुसून टाका. आता उलट करायचं काय, आता आरचं पहिलं वाक्य चूक पकडा आणि दुसरं वाक्य बरोबर पकडा. ह्याच्यावरनं खाली दोघांचं एक वाक्य बरोबर आणि एक वाक्य चूक आलं पाहिजे. बघा इथं काय दिले बघा, हे यशने केले नाही, आणि हे वाक्य जर आपण चूक पकडलं असेल तर बरोबर वाक्य काय असणार आहे, ते यशने केले. बरोबर आहे का? हे कोणी केलं असणार आहे, मग यशने केलं असणार आहे. आणि परत काय म्हटले बघा, मी हे केले नाही, हे वाक्य बरोबर येणार आहे कुणाचं, आरचं, कारण की ते कोणी केलं, यशने केलेलं. ठीक आहे. बघा आता खाली वाचा, यश काय म्हणतोय बघा, हे मी केले नाही. केलंय कुणी, यशने, आणि यश काय म्हणतोय, हे मी केले नाही, ह्याचा अर्थ हे वाक्य चुकीचं आहे. आता पीचं आणि पुढे काय म्हटले बघा, पीने हे केलं नाही, बरोबर आहे. बघा, पीने हे केलं नाही, हे वाक्य काय ते बरोबर आहे, कारण केले कुणी, यशने केले. बघा आता परत बघा, टीचं काय दिले बघा, चला टी काय म्हणतोय, हे मी केलं नाही. आता टीचं वाक्य हे काय येणार आहे, बरोबर येणार आहे का? कारण केलंय कोणी, यशने केलेले. हे मी केलं नाही, हे वाक्य ते बरोबर. आणि दुसरं वाक्य कुठं बघा, हे कोणी केलं ते मला माहित नाही. हे कोणी केलं ते मला माहित नाही, हे काय येणार, चूक येणार आहे, कारण की त्याला ते माहिती. बघा आता मग बरोबर, बघा एक वाक्य चूक, बरोबर, चूक, बरोबर, बरोबर, चूक. ठीक आहे बघा, प्रत्येकाचं एक वाक्य बरोबर, एक वाक्य चूक आलंय. केले कोणी ते आपल्याला कळून गेलं. बघा, केले कोणी तर यशने केले. बघा इथं आपलं उत्तर काय निघेल मग. बघा जेव्हा त्यांना प्रश्न, चला बघा आपल्याला प्रश्न काय विचारला त्यांनी, तर चोरी कोणी केली, बरोबर आहे का? यातील विचारले तेव्हा त्याची उत्तरे पुढील, जेव्हा त्यांनी प्रश्न विचारले तेव्हा त्याची उत्तरे पुढील प्रमाणे मिळाली. तर बघा आपल्याला उत्तर काय निघालं, ऑप्शन नंबर एस, चोरी कोणी केली तर यशने केली. बरोबर आहे का? बरं, आता इथं जर आपण चेक केलं बघा, तर हे बघा व्यक्ती 3 कुठले कुठले आहेत बघा, आर, एस आणि टी आहेत. बरोबर आहे का? आर, एस, टी आहे, पण इथं त्यांनी काय केले बघा, पी दिलेले. म्हणजे बघा, जर इथं आरच्या ऐवजी जर पी असेल, मग थोडक्यात जर प्रिंटिंग मिस्टेक जर पकडली तर आयोग आणि उत्तर कॅन्सल करायला पाहिजे, पण आयोगाने तसं केलेलं नाही. पण तसाही काय जास्त फरक पडत नाही. म्हणजे समजा बघा, ह्या पीच्या जागेला जर समजा आपण आर पकडला तरी पण काय ते आपलं उत्तर सगळं बरोबर निघते, आणि पी हा वेगळा व्यक्ती पकडला तरी काय उत्तरामध्ये चेंज पडत नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय नाही, बरोबर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, काय दिले बघा, विनी मोनोरेलने कामाला जाते. प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला एस्केलेटर वापरावा लागतो. बघा आता, जर ती 8 पायऱ्या चढली तर वर पोहोचायला तिला 21 सेकंद लागतात. आता एस्केलेटर म्हणजे काय बघा, मॉलमध्ये गेल्यानंतर ज्या पायऱ्या, इलेक्ट्रिक पायऱ्या असतात, ठीक आहे, त्या पायऱ्यांचा ती वापर करते. बघा आता एकूण किती पायऱ्या आहेत बघा, आपल्याला ती माहिती नाही. ठीक आहे. बघा आता काय केलं तिने, 8 पायऱ्या चढले, 1 2 ह्या अशा किती झाल्या, ह्या झाल्या 8 पायऱ्या, झाल्या 8 पायऱ्या, 8 पायऱ्या. ठीक आहे. बघा आता बघा, जर पहिल्या पायरीवर जर तिने पाय ठेवला आणि एक पण पायरी वर चढली नाही तरी पण तिला हे इलेक्ट्रिक पायऱ्या काय करणार, वर घेऊन जाणार. बरोबर आहे का? पण तिने काय केलंय, 8 पायऱ्या वर चढल्यामुळे साहजिकच तिला वेळ लागणार आहे, कमी लागणार आहे. तिला वेळ किती लागलाय बघा, तर तिला 21 सेकंद लागतात. आता 21 सेकंद कशाला लागतात बघा,
त्या वरच्या ज्या काय पायऱ्या आहेत ह्या इथल्या की ज्या ती चढलेल्या नाही त्या ही 8 पायऱ्या चढेपर्यंत ती काय होते बघा वर 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 जाते आणि इथं निघून जाते. याचा अर्थ ह्या पायऱ्या बरोबर काय होतं इलेक्ट्रिक पायऱ्याच्या आतमध्ये निघून जातात. किती ह्याला किती वेळ लागतो मग 21 सेकंद 21 सेकंद. ठीक आहे बघा आता पुढे काय दिले बघा जर ती 13 पायऱ्या चढली तर तिला फक्त 13.5 सेकंद लागतात. बघा आता दुसऱ्या कंडिशन मध्ये काय केले त्याच इलेक्ट्रिक पायऱ्या आहेत बघा. आता सुरुवातीला तिने किती चाललेत 8 पायऱ्या चालली तिथं पण तिने काय केलं बघा समजा ह्या झाल्या 8 पायऱ्या ह्या झाल्या 8 पायऱ्या पण त्या 8च्या ऐवजी किती चालली ती 5 पायऱ्या आणखीन चालली एक ह्या वरती आणखी तिने 5 पायऱ्या वर चालली. ठीक आहे 5 पायऱ्या वर चालली. आता इथं 5 पायऱ्या वर चालली मग आता ह्या एवढ्या टोटल ह्या किती झाल्या 5 पायऱ्या. बघा ह्या 13 पायऱ्या चढेपर्यंत तिला काय होणार आहे 13 पायऱ्या चढेपर्यंत ह्या बाकीच्या इथून इथपर्यंत ज्या पायऱ्या आहेत त्या इलेक्ट्रिक पायऱ्यामध्ये निघून जातात. त्यामुळे डायरेक्ट वर पोहोचते त्यामुळे तिला वेळ कमी लागणार आहे. आता इथे वेळ किती लागला तिला 13.5 सेकंद वेळ लागला. किती 13.5 सेकंद वेळ लागला. बघा आता वेळ किती कमी झाला तिचा इथे 21 सेकंद इथे 13.5 सेकंद आहे म्हणजेच किती वेळ कमी लागला तिला बघा इथल्या टायमिंग पेक्षा 7.5 सेकंद वेळ कमी लागला. बरोबर आहे का. बघा याचा अर्थ काय बघा तर या 5 पायऱ्या तिला चढायला किती वेळ लागला 7.5 सेकंद वेळ लागला. किती या 5 पायऱ्यांना तिला किती लागला 7.5 सेकंद वेळ लागला. बघा बरोबर 13.5 आणि 7.5 केले की बरोबर किती निघते 21 सेकंद निघते. या 5 पायऱ्या कमी केल्यामुळे बघा तिने आपोआप वर चढल्यामुळे काय झालं या इलेक्ट्रिक पायऱ्यांना इथून फक्त एवढं अंतर पार करावं लागलं त्यामुळे तिचे 7.5 सेकंद वेळ कमी लागला. ठीक आहे आता ह्याच्यावरून काय बघा आपला प्रश्न काय केला जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले तर तिला वर पोहोचायला लागणारे सेकंद दर्शवणारा पर्याय निवडा. बघा आता थोडक्यात काय तिने एक पण पायरी चढली नाही म्हणजे फक्त इलेक्ट्रिक पायरीवरती पाय ठेवला आणि बरोबर आपोआप जर वर निघून गेल तर तिला किती वेळ लागेल साहजिकच आहे इथून एवढ्या पायऱ्या चढायला 21 सेकंद लागतात. इथं आपल्याला फक्त 8 पायऱ्यांना किती वेळ लागेल तेवढं चेक करा. बघा 5 पायऱ्यांना 7.5 सेकंद वेळ लागतो. बघा बघा 5 पायऱ्या किती वेळ लागतो वेळ तर 7.5 सेकंद वेळ लागतोय. मग ह्या 8 पायऱ्यांना किती वेळ लागेल 8 पायऱ्यांना किती चला तिरकस गुणाकार करा. चला x ने ह्याला गुणा बघा x गुणिले 5 बरोबर या 8 ने 7.5 ला गुणा 8 गुणिले 7.5 बघा x जाग्याला ठेवा बरोबर. आता हे काय होईल बघा 8 गुणिले हे 7.5 च काय करा 75 करा डिवाइड बाय बघा हे 5 च्या बरोबर गेले काय छेदाला जाईल. बघा आता वरती अंशाला जर एक शून्य वाढवला की आपण 7.5 च 75 झालं मग छेदाला पण एक शून्य वाढवावं लागेल इथं 50 करा. आता भाग घालवा बघा 25 दुने 75 25 त्रिक 50 बेक बे बेचुक 8 म्हणजे 4 त्रिक 12 सेकंद लागतील. कशाला तर ह्या 8 पायऱ्या चढायला किती वेळ लागतील तर 12 सेकंद. किती लागले 12 सेकंद किती जातील मग थोडक्यात काय पूर्ण पायऱ्या तिला तिने जर एकही पायरी वर चढली नाही तर तिला किती वेळ लागणार 21 आणि 12 किती झाले बरोबर 33 सेकंद. बघा 21 अधिक 12 बरोबर झाले 33 सेकंद. ऑप्शन नंबर किती असेल बघा मग 2 असेल. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मेन्सुरेशनचा प्रश्न आहे बघा त्रिकोणावरती एरियावरती विचारला काय दिले बघा एका वर्तुळात समभुज त्रिकोण आंतरलिखित केला आहे. चला वर्तुळात बघा समभुज त्रिकोण म्हणजे काय हा असा आपण वर्तुळ काढला आणि त्याच्यामध्ये हा झाला समभुज त्रिकोण त्याच्या तिन्ही बाजू काय असतात समान असतात. ठीक आहे बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे हे निर्देशित करणारा पर्याय निवडा. बघा आता वर्तुळाचे क्षेत्रफळ कोणाच्या त्रिकोणाच्या म्हटले त्यांनी आपण. ठीक आहे बघा आता मला सांगा वर्तुळाचे क्षेत्रफळ कोणाच्या म्हटले आपल्याला त्यांनी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या. थोडक्यात काय वर्तुळाचे क्षेत्रफळ डिवाइड बाय त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे हे निर्देशित करणारा पर्याय निवडा. बघा आता वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असते बघा तर पाय आर स्क्वेअर असतो. बरोबर आहे का वर्तुळ क्षेत्रफळ झाले पाय आर स्क्वेअर आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असते बघा त्रिकोणा क्षेत्रफळ किती असते √3/4 इकडे काय असते बाजूचा वर्ग येते लक्षामध्ये बघा वर्तुळ क्षेत्रफळ झाले पाय आर स्क्वेअर आणि त्रिकोणाचे हे कसं असतं बघा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. बघा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय असतो √3/4 बाजूचा वर्ग. आता इथे बघा आपल्याला रेडियस किती आहे ते माहित नाही. रेडियसचा फॉर्म्युला काय असतो बघा इकडे जर आपण सेपरेट आर इज इक्वल टू बघितलं आर इज इक्वल टू किती असते बघा तर बाजू भागिले किती असते √3 असते बघा
म्हणजे इथं आपल्याला बघा आर किती आहे ते कळून गेलं. आर किती असतं बघा, तर बघा बघा पाय आणि आर किती आहे, बाजू भागिले √3 आहे, बरोबर आहे का. पण इथं काय आपला आरचा वर्ग आहे म्हणून इकडं याचा वर्ग करा, डिवाइड बाय. इथं काय निघेल बघा, √3/4 √3/4 आणि इकडं बाजूचा वर्ग. बरं आता फास्ट सॉल्व करा, काय निघते बघा इकडं. बघा काय निघेल इकडं, पाय आणि इकडे काय निघेल, बाजूचा वर्ग. पाय बाजूचा वर्ग भागिले काय निघेल इकडं. बघा आता हे बघा इकडे काय होईल, स्क्वेअरला स्क्वेअर जर केला तर काय निघेल बघा, तर √3चा स्क्वेअर काढला तर काय निघेल, रूट हा निघून जाईल, खाली किती राहील, 3 राहील, बरोबर आहे का. बघा √3चा जर आपण स्क्वेअर केला तर काय निघतो, रूट हा निघून जातो. ठीक आहे, बघा खाली किती राहील, /3 राहील इंटू. आता इंटू करा. बघा हे जर इकडे जर आपण काय केलं बघा, हे कुठे छेदाला आहे, बरोबर आहे का नाही. हे जर आपण गुणाकारात चिन्ह टाकलं तर काय निघेल बघा, उलट होईल, 4/√3, बरोबर आहे का नाही. आणि इकडे काय निघेल बघा, बाजूचा वर्ग, छेदाला काय निघेल, बाजूचा वर्ग. बघा आता काय निघेल, बाजूच्या वर्ग कॅन्सल होईल. बघा आता उत्तर काय निघेल मग, हे 4 गुणिले पाय म्हणजे किती झाले, 4 पाय झाले, भागिले बघा 3 गुणिले, बघा इकडे काय निघेल, 3 गुणिले √3. हे उत्तर किती असेल बघा, आपलं ऑप्शन नंबर 3 असेल, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पझल वरती प्रश्न विचारलाय, काय दिले बघा याच्यामध्ये. एका पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहेत आणि त्या 6 पुस्तकांना LMNOP व Q याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. MPNOQ या खुणा असलेल्या बरं आता किती आहेत बघा, एकूण MP काय काय LMN बघा, LMNOP आणि Q ही 6 पुस्तके. ठीक आहे बघा. चला आता पुढे काय काय दिले बघा. बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एकूण संज्ञा किती वापरलेत बघा, लक्षात घ्या. टोटल 4 संज्ञा वापरलेत. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला 6 पुस्तकं दिलेली आहेत. बघा त्यांची वेष्टनं कुठल्या कलरचे आहेत ते दिलेले आहे बघा. परत ती नवी आहेत का जुनी आहेत ते पण दिले. चौथं काय वापरलंय बघा याच्यामध्ये, तर ते कायद्याचे आहेत का, म्हणजे कुठल्या लँग्वेज आहेत ते पण दिले. म्हणजे एकूण आपल्याला 4 संज्ञा वापरले त्यांनी याच्यामध्ये. ठीक आहे बघा, किती 4 संज्ञा वापरलेली. चला काय काय दिले बघा आता इथं. चला MPN व Q या खुणा असलेल्या पुस्तकांची वेष्टने निळे असून, वेष्टने कशी आहेत बघा, वेष्टने निळे आहेत याची. बघा वेष्टने निळी कुणाकुणाचे आहेत, तर MPNQ बघा, MPN आणि Q. MPNQ. M चं काय निळं आहे, N चं पण निळं आहे, P चं पण निळं आहे आणि Q चं पण निळं आहे. चला पुढे काय दिले बघा. निळे असून उर्वरित पुस्तकांची वेष्टने लाल आहेत. दुसऱ्यांची कशी आहेत बघा, लाल आहेत. इथे लाल, दुसऱ्यांची कशी आहेत तर लाल आहे. बरं आता पुढे काय दिले बघा, LM व Q या खुणा असलेली पुस्तके बघा, LMQ कुठे, LM आणि Q. LMQ या खुणा असलेली पुस्तके नवीन असून उर्वरित पुस्तके जुनी आहेत. ही पुस्तके कशी आहेत बघा, नवीन आहेत, हे नवीन आहे. परत M पण नवीन आहे आणि इकडे परत Q पण नवीन आहे. बाकीचे कसे आहेत बघा, जुने आहेत. मग हे जुनं आहे, हे पण जुनं आहे आणि हे पण जुनं आहे. ठीक आहे, पुढे काय दिले बघा आता आणखी. LM व N या खुणा असलेली पुस्तके कायद्याची. LM व N, LM आणि N कसे आहेत, कायद्याची. कायदा आणि कायद्याची. व उर्वरित काय म्हटले, पुस्तके अभियांत्रिकीची आहेत. दुसरे कसे आहेत, अभियांत्रिकी. ठीक आहे, LM N. ठीक आहे. आता प्रश्न काय झाला बघा, तर कायद्याच्या कोणत्या नवीन पुस्तकाचे वेष्टन निळे आहे बघा. कायद्याच्या कोणत्या नवीन पुस्तकाचे वेष्टन निळे आहे बघा. कायद्याचं पण असलं पाहिजे, नवीन पण असलं पाहिजे, निळं पण असलं पाहिजे, म्हणजे काय निघते बघा, M निघते. उत्तर किती असेल आपलं, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता.
बघा आता हा जो क्वेश्चन आहे, बऱ्याच जणांना काय वाटतं की हा प्रश्न लॉजिक म्हणजे हा प्रश्न आपल्याला विधान आणि निष्कर्षावरती विचारलाय बघा. तर हा प्रश्न लॉजिकल रिझनिंग मध्ये जो आपला सिलॉगिझम चॅप्टर असतो, त्याच्यामध्ये बघा स्क्वेअर ऑफ अपोजिशनचा एक टाईप असतो, तर त्याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा आता काय दिलंय प्रश्नामध्ये बघा, खाली दिलेल्या 4 विधानातील 2 विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत. बघा काय म्हटलेले 2 विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत. आता बघा ह्याचा आधी कॉन्सेप्ट काय असतो ती तुम्हाला सांगून देतो बघा. स्क्वेअर ऑफ अपोजिशन म्हणजे काय बघा, आपल्याला एकूण सिलॉगिझमचे 4 नियम असतात. कुठले कुठले? सर्व ए हे बी आहेत, एकही ए हा बी नाही. बस काही ए हे बी आहेत आणि काही ए हे बी नाहीत. हे आपण 4 नियमावरती आपण अख्खा चॅप्टर सॉल्व्ह करतो. ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये बघा सर्व ए हे बी आहेत आणि एकही ए हा बी नाही. एकमेकांशी कसे असतात बघा, कॉन्ट्रेरी असतात. बघा थोडक्यात काय मग हे एकमेकांशी कसे असतात बघा, काही ए बी आहेत आणि काही ए हे बी नाहीत. ह्याला काय म्हणतो आपण सम कॉन्ट्रारीज. बघा आता हे तिरके जर पकडले आपण बघा, सर्व ए हे बी ए आहेत आणि काही ए हे बी नाहीत. हे कसे असतात? कॉन्ट्रारीज. त्याचप्रमाणे बघा एकही ए हा बी नाही आणि काही ए हे बी आहे, त्याला काय म्हणतो आपण सॉरी कॉन्ट्राडिक्टरीज. आणि हे काय परत सर्व ए हे बी आहेत आणि काही ए हे बी आहेत, हे सबअल्टर. परत एकही ए हा बी नाही आणि काही ए हे बी नाही, हे काय असतात? सबअल्टर्न असतात. आता याच्यामध्ये कसं असतं लक्षात घ्या. बघा आता सर्व ए हे बी आहेत, थोडक्यात काय आपण पकडू की सर्व विद्यार्थी काय आहेत? पास आहेत. पहा थोडक्यात काय 100 विद्यार्थी आहेत आणि 100च्या 100 विद्यार्थी काय आहेत बघा, पास आहेत. हे जर वाक्य आपण बरोबर पकडलं बघा थोडक्यात काय हे 100 विद्यार्थी कसे आहेत? नापास आहेत. बघा इकडे काही म्हणजे 50 पकडू आपण, काही विद्यार्थी पास आहेत आणि काही विद्यार्थी नापास आहेत. तर बघा आता लक्षात घ्या, हे जर वाक्य आपण बरोबर पकडलं, सर्व ए हे बी सर्व विद्यार्थी पास आहेत पकडू आपण, सर्व विद्यार्थी पास आहेत, हे जर बरोबर असेल तर बघा एक हे जर बरोबर असेल तर हे वाक्य काय येईल? एकही बघा हे जर ट्रू असेल, हे जर आपण ट्रू पकडलं तर हे काय निघेल? हे बरोबर फॉल्स निघेल. बघा एकही ए हा बी नाही, हे काय निघेल? थोडक्यात एकही विद्यार्थी पास नाही, हे काय निघेल? चुकीच निघेल. बघा आता हे जर बरोबर असेल तर ह्याला काय बघतो? सर्व विद्यार्थी पास आहेत जर आपण असं पकडलं, तर काही विद्यार्थी बघा 100 विद्यार्थी पास असतील तर त्याच्यातले 50 विद्यार्थी पास आहेत, हे काय नाही बरोबर येणार आहे. बघा ह्याला काय म्हणतो आपण? सबअल्टर्न. हे बरोबर असेल तर हे पण काय निघतं? बरोबर निघतं. बघा लक्षात घ्या. आणि बघा आता हे जर बरोबर असेल तर हे वाक्य काय निघेल बघा, सर्व विद्यार्थी पास आहेत. तर मला सांगा काही विद्यार्थी पास बघा काही विद्यार्थी पास नाहीत असं आपण जर म्हटलं तर काय असेल? ते चुकीचं असेल. म्हणजे हे बरोबर काय निघेल? फॉल्स निघेल. याचा अर्थ काय बघा, तर बघा आता ह्यातलं एक वाक्य जर बरोबर असेल तर हे वाक्य काय निघालं? चूक निघालं बघा. तर याचा अर्थ बघा ह्या दोघांमध्ये एक वाक्य बरोबर आणि एक वाक्य चूक येऊ शकतं. हे दोन्ही एकाच वेळेस एक बरोबर असेल एक चूक असेल या पद्धतीमध्ये निघेल. पण ह्या दोघांमध्ये जर आपण बघितलं हे ट्रू असेल तर हे पण ट्रू निघतंय बघा. इथं काय निघेल? ट्रू आणि ट्रू. दोघांमध्ये एक वाक्य दोन्ही वाक्य एकत्र बरोबर येऊ शकतात. बाहेर जर बघितलं आपण हे फॉल्स आहे तर हे पण फॉल्स आले बघा. दोन्ही वाक्य एकत्र कशी निघू शकतात? फॉल्स फॉल्स निघू शकतात. आणि बघा हे ट्रू आहे तर ते कसं निघाले बघा? फॉल्स निघाले. म्हणजे एकाच वेळेस हे वाक्य बरोबर असेल, एक वाक्य चुकीचं असेल, याचा असा त्याचा अर्थ असतो. बघा आता हे वाक्य बरोबर पकडलं आपण. आता काय करू आपण? हे वाक्य बरोबर पकडू बघा. आता आपण काय पकडू? बघा आता आपण काय केलं? हे वाक्य बरोबर पकडलं. कुठलं? सॉरी त्या शेजारचं बघू आपण. एकही विद्यार्थी पास नाही. ह्याला आपण काय पकडू? ए हा बघा एकही ए हा बी नाही म्हणजे बी म्हणजे आपण पास पकडू बघा. एकही विद्यार्थी पास नाही. हे जर थोडक्यात काय 100 तर काय केलं आपण? 100च्या 100 विद्यार्थी जर नापास असतील मला सांगा. तर बघा तर 100च्या 100 विद्यार्थी पास आहेत, हे काय येईल बघा? चुकीचं येईल. मग ते बरोबर असेल तर हे काय निघेल? फॉल्स निघेल. बरोबर आहे का? पहा ते जर बघा 100 विद्यार्थी नापास आहेत, हे जर बरोबर असेल तर काही विद्यार्थी पास आहेत म्हणजे 50 विद्यार्थी पास आहेत, हे काय निघेल? हे पण काय निघेल बघा. ते जर ट्रू असेल तर हे काय निघेल? फॉल्स निघेल. आणि बरोबर बघा 100 विद्यार्थी नापास आहेत, हे जर बरोबर असेल तर 50 विद्यार्थी नापास आहेत, हे काय निघेल बघा? हे जर ट्रू असेल तर हे पण काय निघेल? ट्रू निघेल. बघा आता ह्याच्यामध्ये काय निघालं बघा? एक वाक्य ट्रू निघालं तर दुसरं वाक्य फॉल्स निघालं. म्हणजे थोडक्यात काय आता आपण दिलेले बघा दोन्ही मधलं एक वाक्य बरोबर असेल तर एक वाक्य चूक येणार आहे 100%. बघा आता हे आणखी बघा ह्याच्यामध्ये काय निघालं बघा? हे वाक्य बरोबर फॉल्स आलं तर बघा ह्या दोन्हीमध्ये फॉल्स फॉल्स दिसते. बरोबर आहे का? मग ही दोन्ही वाक्य एकाच वेळेस फॉल्स पण असू शकतात. बघा ही दोन्ही वाक्य एकाच वेळेस बघा फॉल्स आणि ट्रू दिसते. बरोबर आहे का? म्हणजे ट्रू आणि फॉल्स आपण लिहिले. आणि बघा हे ट्रू आहे तर हे पण ट्रू आहे. मग हे दोन्ही वाक्य एकाच वेळी बरोबर पण असू शकतात. येते लक्षामध्ये बघा हे दोन्ही वाक्य एकाच वेळी बरोबर पण असू शकतात. ठीक आहे. आता बघा जर आपण बघा आता हे जर आता हे बरोबर पकडून हे बरोबर पकडलं आपण, हे बरोबर पकडलं. आता हे पण एकदा बरोबर आणि ते पण एकदा बरोबर पकडून बघू बघा. हे वाक्य 1 मिनिट पुसू आपण इकडं. बघा आता आपण काय केलं? 50च विद्यार्थी पास आहेत असं पकडलं बघा. हे जर आपलं बरोबर असेल 50च विद्यार्थी जर वर्गामधले पास असतील आणि हे जर बरोबर असेल तर मला सांगा
100 विद्यार्थी पास आहेत हे काय निघणार आहे? चूक निघणार आहे. म्हणजे हे जर बरोबर असेल तर हे काय निघालं? फॉल्स निघालं. बरोबर आहे की नाही? बघा, जर 50 विद्यार्थी पास असतील तर बघा टोटल जर आपले एकूण 100 विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी पास असतील तर 50 विद्यार्थी नापास आहेत हे काय निघणार आहे? बरोबर निघणार आहे. बघा, म्हणजे हे बरोबर आलं तर हे पण बरोबर निघते. बघा, आता हे जर बरोबर असेल, 50 विद्यार्थी पास आहेत हे जर बरोबर असेल, तर 100 विद्यार्थी नापास आहेत हे काय असणार आहे? चूक असणार आहे. कारण की 50 बघा हे काय असेल मग ही फॉल्स निघेल. का? कारण की 50 विद्यार्थी पास आहेत. पण इथं काय म्हटलंय 100 विद्यार्थी नापास आहेत. मग सगळे विद्यार्थी नापास आहेत. हे काय असणार आहे? चूक असणार आहे. म्हणजे बघा, आता बघा ह्याच्यामध्ये काय काय निघालं बघा. हे एकदा फॉल्स, हे फॉल्स निघालं. म्हणजे बघा हे दोन्ही वाक्य एकाच वेळेस चुकीचे पण असू शकतात. कसे असू शकतात? चुकीची पण असू शकतात. बघा, परत आणखी आहे बघा, ही दोन्ही वाक्य एकाच वेळेस कसे आहे बघा, हे पण ट्रू आहे, ते पण ट्रू आहे. म्हणजे एकाच वेळेस बरोबर पण येऊ शकतात. बघा, परत काय बघा, ह्या दोन वाक्यांमध्ये बघा हे फॉल्स आहे, हे ट्रू आले. दोन्ही वाक्य एकाच वेळेस बघा, एक फॉल्स असेल, एक दुसरा ट्रू पण येऊ शकतं. बघा, आणि इकडे पण चेक केलं आपण बघा, हे फॉल्स आहे, हे कसं आहे? ट्रू आहे. म्हणजे एकाच वेळेस ही दोन्ही वाक्य चेक केलं तर ट्रू आणि फॉल्स दोन्ही पण येऊ शकतात. येते लक्षामध्ये? बघा, बघा आता हा, आणि आता हे जरी चेक केलं ना आपण तरी पण हेच निघणार सगळं. काय बघा, बघा आता समजा आपण चौथ्या वेळेस जरी चेक केले, काय बघा, आता हे जर वाक्य तुम्ही बरोबर पकडलं, कुठलं 4 नंबरचं बघा, 50 विद्यार्थी पास नाहीत. 50 विद्यार्थी पास नाहीत असं पकडलं आपण. तर 50 विद्यार्थी पास आहेत हे काय येणार आहे बघा, हे ट्रू आले की हे बरोबर ट्रूच येणार आहे. पण एकूण जर 100 विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी जर ना पास नाहीत, तर 50 विद्यार्थी पास आहेत हे बरोबर निघणार आहे. बघा, त्यावेळेस बघा आता एकही ए हा बी नाही. म्हणजे थोडक्यात काय बघा, एकही विद्यार्थी पास नाही, 100 विद्यार्थी नापास आहेत जर पकडलं आपण बघा, 50 विद्यार्थी नापास आहेत हे जर बरोबर असेल, तर 100 विद्यार्थी नापास आहेत हे काय निघणार आहे? चूक निघणार आहे. मग हे जर बरोबर असेल तर हे काय निघेल? हे काय निघेल बघा, हे फॉल्स निघेल. आणि बघा आता इकडे जर चेक केलं आपण बघा, 50 विद्यार्थी नापास आहेत जर असतील तर 100 विद्यार्थी पास आहेत हे काय निघणार आहे? चुकीचं निघणार आहे. म्हणजे हे पण काय निघेल? फॉल्स निघेल. बघा, थोडक्यात काय, मग एकाच वेळेस ही दोन्ही वाक्य फॉल्स पण आली. बघा, एकाच वेळेस ही दोन्ही वाक्य बघा ट्रू ट्रू पण आली. बघा, एकाच वेळेस ही दोन्ही वाक्य ट्रू आणि फॉल्स आपण लिहून घेतले, ट्रू आणि फॉल्स. आणि बघा, एकाच वेळेस ही दोन्ही वाक्य ट्रू आणि फॉल्स हे पण लिहून घेतले, ट्रू आणि फॉल्स. तर इथं बघा. बरं, आता लक्षात काय ठेवायचे बघा, लक्षात ह्याच्यामध्ये बघा, ह्या सब अल्टरना लक्षात ठेवायची गरज नाही. का? ह्याच्यामध्ये बघा, हे जर दोन वाक्य असतील, एकाच वेळी बरोबर पण असणार आहेत, एकाच वेळेस चुकीचे पण असतील, आणि एकाच वेळेस एक बरोबर आणि एक चूक असेल. ठीक आहे, त्यामुळे इकडे काय बघायची गरज नाही, ह्याच्याकडे बघायची गरज नाही. इकडे पण सेम तसं आहे बघा, ह्याच्याकडे पण बघायची गरज नाही. एक वाक्य बघा, एकाच वेळेस दोन्ही वाक्य बरोबर आहेत, एकाच वेळेस दोन्ही वाक्य चुकीचे आहेत, आणि एकाच वेळेस एक बरोबर एक चूक आहे. इकडे पण बघायची गरज नाही. फक्त फोकस कुठे करायचा आपल्याला? ह्याच्यावरती, ह्याच्यावरती. बघा, ट्रू फॉल्स सगळीकडे बघा. ट्रू फॉल्स ह्या दोन वाक्यांमध्ये पण ट्रू फॉल्स आहे. बघा, ह्या दोन वाक्यांमध्ये पण बघा ट्रू फॉल्स आहे, इथं पण ट्रू फॉल्स आहे, इथं पण ट्रू आणि फॉल्स आहे. बघा, आणि कॉन्ट्राडिक्टरी मध्ये जर बघितलं आपण बघा, सर्व बघा 100 विद्यार्थी पास आहेत हे जर बरोबर असेल ना, तर काही विद्यार्थी नापास आहेत हे काय निघतं? फॉल्स निघतं. म्हणजे एक ट्रू असेल तर दुसरं बरोबर फॉल्स निघतं. आणि हे जर बरोबर असेल ना तर हे पण काय निघतं? फॉल्स निघतं. हे ट्रू आणि फॉल्स सेम इकडे पण तेच आहे बघा. म्हणजे एक बरोबर असलं की एक चूक निघणार आहे, एक बरोबर असलं की एक चूक निघणार आहे. इथं फक्त काय निघतं? ट्रू फॉल्स. मग आपल्याला ट्रू फॉल्स लक्षात ठेवायचं ना, ट्रू आणि म्हणजे एक वाक्य बरोबर आणि एक वाक्य चूक सगळीकडे शक्यता येऊ शकते. बघा, ह्या दोन वाक्यांमध्ये निघते, ह्या दोन वाक्यांमध्ये, ह्या दोन वाक्यांमध्ये, ह्या दोन वाक्यांमध्ये, आणि कॉन्ट्रारीज मध्ये पण काय निघते? ट्रू आणि फॉल्स हा असतोच असतो. फक्त फोकस काय करायचंय? कुठं फॉल्स फॉल्स आणि कुठं ट्रू ट्रू निघते. मग थोडक्यात काय बघा, आता आपल्याला जसं देतात इथं काय दिले बघा, दोन विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत. सत्य असणार नाहीत, परंतु ती एकाच वेळी असत्य असू शकतात. म्हणजे थोडक्यात काय बघा, बघा हे काय, दोन्ही वाक्य एकाच वेळी ट्रू ट्रू दिसत नाहीत, बरोबर आहे का नाही? म्हणजे एकाच वेळी सत्य असणार नाहीत, पण असत्य असू शकतात. बघा, आता इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, ही दोन्ही वाक्य बघा, फॉल्स फॉल्स एकाच वेळी दिसत नाहीत. मग दोन्ही वाक्य एकाच वेळी असत्य असू शकणार नाहीत, पण सत्य असू शकतात. म्हटले काय बघायचं? खाली निघते. आता हे फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला बघा, ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स कुठे बघा, इथं ट्रू ट्रू दिसतोय, इथं फॉल्स फॉल्स. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला? एक म्हणजे हे, आणि एक म्हणजे एवढं हे. म्हणजे फक्त ह्या दोन वाक्यांमध्ये फॉल्स फॉल्स असतो लक्षात ठेवायचं, आणि ह्या दोन वाक्यांमध्ये काय असतो? ट्रू ट्रू असतो लक्षात ठेवायचं. जास्त डोकं चालत बसत नाही. खालची दोन वाक्य कुठले? काही काहीच आहेत, काही आहेत काही नाहीत. बघा, सर्व आहेत आणि एकही नाही. ठीक आहे बघा. बघा, आता ह्याच्यामध्ये बघा प्रश्न उत्तर कसं काढायचं बघा, लक्षात घ्या. प्रश्नात काय दिले बघा, खाली दिलेल्या 4 विधानातील 2 विधाने एकाच वेळी सत्य, बघा एकाच वेळी सत्य असणार नाहीत. म्हणजे काय? एक ट्रू असेल तर एक फॉल्स असेल, परंतु ती एकाच वेळी असत्य असू शकतात. म्हणजे एकाच वेळी असत्य म्हणजेच फॉल्स फॉल्स असू शकतात. याला फक्त लक्षात ठेवायचं. मग फॉल्स फॉल्सला कुठली वाक्य आहेत बघा, सर्व आणि एकही नाही. सर्व ए हे बी आहेत आणि एकही ए हा बी नाही ह्याच्यात. मग ह्याच्यातलं वाक्य कुठलं निघते बघा तुम्हाला,
बा एक्स या चलाक शहरातील एकही बघा एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, एकही ए हा बी नाही. आणि खाली काय बघायचं तुम्हाला इकडं, बघा एक्स या चलाक शहरातील प्रत्येक नागरिक दुर्भिक्षाचा बघा इथं काय म्हटलंय, प्रत्येक नागरिक दुर्भिक्षाचा विचार न करता पाणी वापरतो. आता वाक्य कशावरचे आहेत बघा, हे थोडक्यात काय बघा, प्रत्येक नागरिक हा नीट पाणी वापरतो, प्रत्येक नागरिक हा नीट पाणी वापरत नाही, काही नागरिक नीट पाणी वापरतात, काही नागरिक नीट पाणी वापरत नाहीत, असं त्या शब्दांचा अर्थ आहे. बघा इकडे काय दिसतं तुम्हाला, 100च्या लाख शहरातील काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात, म्हणजे काही नागरिक, आणि 100च्या लाख शहरातील काही नागरिक बेपर्वाने पाणी वापरतात, म्हणजे तेच आहे सगळीकडे. येते लक्षामध्ये बघा, 4 वाक्यांमध्ये फक्त आपल्याला फोकस कशाला करायचं आहे, की कुठली 2 वाक्य फॉल्स फॉल्स येऊ शकतात. मग कुठली 2 वाक्य फॉल्स फॉल्स निघणार बघा, तर बघा ही वरची 2 वाक्य कुठली, सर्व ए हे बी, थोडक्यात ह्याला काय म्हणतो आपण, ए, त्याला म्हणतो ई, त्याला म्हणतो आय, आणि ह्याला म्हणतो ओ. ठीक आहे, बघा मग थोडक्यात ए आणि ई वाक्य कुठले तेवढं बघायचे आपल्याला. सर्व ए हे बी आहेत आणि एकही ए हा बी नाही, हे वाक्य कुठलं असणार आहे आपलं, तर बघा एक नंबर कुठलं, एक पहिला असेल बघा, एक या चलाक शहरातील एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही. म्हणजे बघा एक पण नागरिक पाण्याचा एक पण थेंब जर वाया घालवत नसेल, मग सगळे नीट व्यवस्थित पाणी वापरतात. त्याचं उलट काय दिले बघा, नीट वाचा बघा, एक या चलाक शहरातील प्रत्येक नागरिक दुर्भिक्षाचा विचार न करता पाणी वापरतो. म्हणजेच काय थोडक्यात, प्रत्येक नागरिक हा निष्काळजीपणाने पाणी वापरतो. दोन्ही वाक्य एकमेकांच्या कशी आहेत बघा, विरुद्ध आहेत. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय, 100 सगळे विद्यार्थी पास आहेत, सगळे विद्यार्थी नापास आहेत, त्याप्रमाणे बघा. मग आपलं उत्तर काय निघणार आहे, ए आणि सी. काय निघेल बघा याच्यामध्ये, ऑप्शन नंबर 2 ए व सी. आणि जर तुम्हाला विचारलं असतं बघा खाली दिलेल्या 4 विधानातील 2 विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत, परंतु एकाच वेळी बघा दोन्ही विधाने एकाच वेळी असत्य असणार नाहीत, परंतु एकाच वेळी सत्य असू शकतात. सत्य असू शकतात म्हणले काय म्हणायचं, खालची 2 वाक्य कुठली, काही वाली. तिथं उत्तर काय असतं आपलं, बी आणि डी. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर ऑफ अपोजिशन. हा पार्ट नीट समजून घ्या. ठीक आहे, बघा रँकिंग चॅप्टरवरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, सणाला पूर्ण झालेल्या सत्रात तिच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास आकलनाच्या कार्यमानाची तुलना करायची होती. त्यासाठी तिने त्यांच्या इतिहासाशी संबंधित कृती व स्वाध्याय यांच्या दस्तऐवजांचे व त्यांच्या तिने केलेल्या वर्ग कार्याच्या नोंदीचे विश्लेषण केले आहे. तिला आढळले की या सत्रात बघा, आता इथून प्रश्न तुमचा खरा चालू होते. ठीक आहे, बघा इथून प्रश्न चालू होते. आशूचे कार्यमान हे बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीचे आहे. बघा आशूचे कार्यमान, बघा काय म्हटले, आशूचे कार्यमान हे बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेत काय म्हटलंय बघा, वरच्या पातळीचे आहे. म्हणजे आशूचं कार्यमान बिनापेक्षा जास्त आहे. चला पुढे काय दिले बघा, आहे करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे आहे. बघा करीमचे कार्यमान, करीमचे कार्यमान काय म्हटले बघा, धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत, धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत काय म्हटले बघा, खालच्या पातळीचे आहे. बघा थोडक्यात करीमचे कार्यमान धर्मापेक्षा कमी आहे. करीमचे कार्यमान करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमाना तुलनेत खालच्या पातळीचे आहे. बिनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचे आहे. बघा बिना कुठे, करीमपेक्षा पण खालच्या पातळीचे. बिना इकडे लिहा. चला परत पुढे काय दिले बघा, आणि आशूचे कार्यमान माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचे आहे. बघा आशूचे कार्यमान काय दिले बघा, आशूचे कार्यमान माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचे आहे. या माहितीच्या आधारे पुढील विधानांपैकी कोणते विधान सत्य नाही. सत्य नाही याचा अर्थ काय बघा, तर याच्यामधली बघा 3 विधान बरोबर असतील, एक विधान चुकीचं असेल. आणि चुकीचं विधान आपल्याला ओळखायचे. बरं आता मला सांगा, ह्याच्यावरून जर आपण माहिती काढली, लक्षात घ्या कोण सगळ्यात मोठा आपण सांगू शकतो का नाही. बघा आता बघा बिनापेक्षा आशू मोठा आहे, बिनापेक्षा करीम मोठा आहे, आणि बिनापेक्षा धर्मा मोठा आहे. बरोबर हे सांगू शकतो आपण, पण बिनापेक्षा माईक मोठा आहे का लहान आहे ते आपण सांगू शकत नाही. हे तर लक्षामध्ये बघा. परत बघा इथं आशू, बघा आशू माईक पेक्षा मोठा आहे, आशू बिनापेक्षा मोठा आहे, पण आशू धर्मा किंवा करीम यांच्यापेक्षा मोठा आहे का लहान आहे ते आपण सांगू शकत नाही. कन्फर्म कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे आपण 100% सांगू शकत नाही. ठीक आहे, बघा आता परत बघा, तुम्हाला सगळ्यात लहान कोण आहे विचारा तरी पण तुम्ही सांगू शकत नाही का. बघा बिना आशूपेक्षा लहान आहे, बिना करीमपेक्षा लहान आहे, बिना धर्मापेक्षा लहान आहे, पण बिना माईक पेक्षा लहान आहे का मोठे आहे ते आपल्याला माहिती नाही.
बरं आता प्रश्नात काय दिले बघा, माईकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे माईकचे कार्यमान इथे दिसतंय, या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही. हे मात्र 100% बरोबर आहे. या पाचांचा चढता क्रम आपण लावू शकत नाही. ठीक आहे, कारण माईक बघा, माईक हा धर्मापेक्षा जर मोठा असेल तर बरोबर माईकच्या पुढे अशी दिसते, म्हणजे आपण पाचांचा क्रम लावू शकतो. तसंही बघा, जरी माईकचं जरी आपलं माईक जरी बघा आशूच्या जरी बघा माईक हा बिनाच्या पाठीमागा आहे किंवा धर्माच्या पुढे आहे हे आपल्याला काहीच माहित नसल्यामुळे आपण या 5 जणांचं मांडणी करू शकत नाही. ठीक आहे, चला पुढे काय दिले बघा आणखी, कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बिना खात्रीने चौथ्या क्रमावर आहे. बघा आता बघा 5 जणांचं जर आपण मांडणी केली इकडे बघा 1 2 3 4 बघा 1 2 3 4 आणि 5 बघा लक्षात घ्या. इथे काय म्हटले, कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बिना खात्रीने चौथ्या क्रमांकावर आहे. बघा बिनापेक्षा आशू मोठा आहे, बिनापेक्षा करीम मोठा आहे, बिनापेक्षा धर्मा मोठा आहे, म्हणजे बिनापेक्षा 3 जण मोठे आहेत. बरोबर आहे की नाही? पण बिना चौथ्या बघा, बिनापेक्षा माईक मोठा का लहान आहे ते माहित नाही, म्हणजे बिना बघा, बिना ही चौथ्या क्रमांकावर पण येऊ शकते आणि बिना ही 5व्या क्रमांकावर येऊ शकते. हा एवढं कन्फर्म आहे की बिना चौथ्या किंवा 5व्या दोन्हीपैकी एका क्रमांकावर असेल. ठीक आहे, पण पहिल्या 3 मध्ये बिना येऊ शकत नाही. का? कारण की बिनाच्या पुढे 3 जण आहेत, करीम, धर्मा आणि आशू. त्यामुळे बिना एक तर चौथ्या क्रमांकावर असेल, कारण माईक पण माहित नाही आपल्याला बिनापेक्षा मोठा का लहान आहे तो. एक तर चौथ्या किंवा मग 5व्या दोन्हीपैकी एका क्रमांकावर असेल. त्यामुळे 2 नंबरचं वाक्य काय ते बघा चुकते. 3 नंबर काय दिले बघा, आशूचे कार्यमान इतरांच्या तुलनेत निश्चितपणे इतर चौघांच्या वर चढ आहे असे खात्रीने म्हणता येणार नाही. बरोबर आहे, सगळ्यात मोठा आशू आहे का ते आपण सांगू शकत नाही. बरोबर आहे का? बघा आशू माईक पेक्षा मोठा आहे, आशू बिनापेक्षा मोठा आहे, पण आशू धर्मा आणि करीम पेक्षा मोठा आहे का लहान आहे ते आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आशू सगळ्यात मोठा आपण हे म्हणता येणार नाही, हे पण बरोबर आहे. चला 4 नंबर काय दिले बघा, माईकचा विचार केला नाही. बघा माईकचा जर आपण विचार केला नाही तर धर्माचे कार्यमान करीम व बिना यांच्यापेक्षा निश्चितपणे वरचढ आहे. बघा बघा धर्माचे कार्यमान करीम आणि बिनापेक्षा निश्चित वरचढ आहे का? तर आहे. म्हणजे आपण माईकचा जर विचार तात्पुरता केला नाही तर धर्म हा करीम आणि बिनापेक्षा वरचढ आहे का? तर आहे. 4 नंबर पण बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 2. आपल्याला चुकीचं विधान सत्य नाही म्हटले तर ऑप्शन नंबर किती असेल? 2 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता अँगल काढायचे आपल्याला, काय दिले बघा प्रश्नामध्ये, सोबतची एकमेकांवर आलेली समभुज त्रिकोण दाखवणारे आकृती अभ्यासा. बघा आता हे सगळे समभुज त्रिकोण आहेत. ठीक आहे, आणि समभुज त्रिकोण म्हणजे काय, ज्याच्या तिन्ही बाजू काय असतात? समान असतात. म्हणजे थोडक्यात तिन्ही बाजूंच्या अँगलची बेरीज किती असते बघा, प्रत्येक बाजूचा अँगल किती असतो? 60 60 60 असतो. ठीक आहे, बघा आता काय दिले बघा, आणि ए ची अंशात किंमत निवडा. बघा आता आपल्याला ए किती निघतो ते काढायचं. ठीक आहे, बघा ए कुठे आहे? आपला इथे. इथली व्हॅल्यू किती आहे विचारणार आपल्याला. बघा आता ही बघा, मला सांगा ज्यावेळेस आपण अर्ध सर्कल काढतो हा असा, त्यावेळेस बघा अर्धवर्तुळाचा अँगल किती असतो? 180 डिग्री असतो. बरोबर आहे का? इथं आपल्याला कन्फर्म काय माहिती आहे बघा, पी हा या समभुज चौकोनाचा काय, समभुज त्रिकोणाचा काय एक बाजू आहे, म्हणजे पी किती असणार आहे बघा, इथं पी हा झाला 60 अंशाचा. बरोबर आहे का? बघा पी किती असेल तर 60 अंश असेल. चला परत पुढे बघा, आता क्यू क्यू किती निघेल बघा, मला सांगा. इकडे 72 आहे, हे झालं 60, बरोबर अर्ध किती असणार? 180. 72 आणि 60 किती झाले बघा, 132 झाले. 100 बघा 132 बघा, 72 आणि 60 किती झाले? 132. 72 अधिक 60 झाले बरोबर 132. मला सांगा जर क्यू काढायचा असेल तर क्यू म्हणजे 180 मधनं 132 वजा करावं लागेल. बरोबर किती निघते बघा, इकडे 48 अंश. म्हणजे हे किती असेल बघा, तर 48 असेल. ठीक आहे, कारण की अर्धवर्तुळाची बेरीज किती असते? 180 डिग्री असते. ठीक आहे, बघा हा झाला क्यू झाला 180. बरं आपल्याला विचारले काय बघा, आता परत बघा, इथं आर निघतोय बघा, आर किती असेल बघा, जर हे जर काढलं आपण तर बघा ह्याची बेरीज किती निघेल बघा, इथून आर आहे बघा, इथून हा झाला आर आणि ही एक बाजू. ठीक आहे, बघा हा पण एक समभुज त्रिकोण आहे. बरोबर आहे का? बघा इथं काय दिलं आपल्याला, एकमेकांवर असलेले समभुज त्रिकोण, हे 2 समभुज त्रिकोण आहेत. बघा हा एक आणि हा एक. आता बघा ह्याची ही बाजू किती असणार? ही पण 60च असणार आहे. बघा हे पण 60 असेल, बघा ही पण 60 असेल, ही पण बघा टी बरोबर किती आला? 60 आला. बरोबर आहे का? ही बाजू किती असणार आहे? परत 60 असणार आहे. पण त्यातली फक्त आपल्याला एवढी विचारली, केवढी? ए विचारलाय किती येते. ठीक आहे, बघा आता काय निघते बघा, लक्षात घ्या. जर बघा आपल्याला ही जर 60 असेल, हा 59 असेल, तर आर किती निघेल बघा, आर जर आपण काढला बघा, 60 आणि 59 किती झाले बघा, 119 झाले. बरोबर आहे का नाही? किती झाले बघा, 60 आणि 59 जर 60 आणि 59 जर आपण काढले तर किती झाले? 119. मग आर जर काढायचा असेल तर आर किती निघेल बघा, 180 वजा 119, 180 वजा झाला 119 बरोबर किती येते? तर 60 आणि 60 120 हे झाला 61. हा बरोबर किती निघेल बघा, 61 निघेल, 61 अंश. ठीक आहे, बघा आता
बघा यस किती निघेल बघा. मग आता यस जर काढायचा असेल, हा 48 आणि हा 61 बघा. 60 आणि 40 किती झाले 100. 100 आणि 9 किती झाले 109 झाले. म्हणजे इकडे हा यस किती निघेल 71 निघेल. बघा हा जर 71 निघाला, हा हा निघाला 71 बरोबर. हा पण किती निघेल मग 71 निघेल, कारण की इकडे पण यस आहे, इकडे पण यस आहे, बरोबर आहे का. हा 71 झाला, हा झाला 60. आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची. पहा ए ची व्हॅल्यू किती निघेल मग. पहा हा 71 आणि 60 बघा. 71 आणि 60 किती निघते. इकडे एकाला 7 आणि 6 13 131. मग 180 मधून 131 131 वजा करा किती निघते. 10तून 1 गेले 9, 7तून 3 गेले राहिले 4. ठीक आहे. इथं हा ए किती निघेल बघा. मग हा निघेल 49 डिग्रीचा, 49 अंश. ठीक आहे. आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. बघा अर्धवर्तुळाची किती असते 180. हा पण झाला 180. ठीक आहे. ह्याच्यावरनं पी निघाला 60. इथं पी 60 निघाला, हा 72 निघाला, क्यू बरोबर किती निघाला 48 निघाला. ह्या अर्धवर्तुळाची बेरीज किती 180 बघा. हा 59 आहे, हा समभुज त्रिकोणाची एक बाजू असल्यामुळे हा 60 निघाला आणि बरोबर हा किती निघेल मग 61 निघेल, बरोबर आहे का. म्हणजे बरोबर 60 61 आणि 59 ची बेरीज 180 निघते. हा 61 निघाला, हा 48 निघाला की हा बरोबर यस किती निघाला 71 निघाला. इकडं पण येस आहे, इकडं पण येस आहे. हा 71 असेल तर हा पण 71 असेल. मग 71 आणि हा बरोबर झाला टी 60. 71 आणि 60 झाला 131 आणि हा बरोबर एक किती निघेल मग 49 निघेल. म्हणजे आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा विधानावरती निष्कर्ष काढायचा. बघा काय दिले. पुढील विधाने अभ्यासावर दिलेल्या पर्यायातून त्यांच्यावर आधारित यथार्थ निष्कर्ष निवडा. ठीक आहे. बघा आता आपण हा प्रश्न सिलोगिझमच्या टाईपने सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. काय दिले बघा. फक्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य बघा. आता शेतकी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांना बसू शकतात. आता बघा परीक्षेला बसणार आहे बघा. विद्यापीठाची जी परीक्षा आहे बघा, विद्यापीठाच्या परीक्षेला जे बसणार आहेत विद्यापीठाच्या, ते सगळे कोण असणार आहेत बघा. तर ते सर्व कोण आहेत शेतकरी कुटुंबातले सदस्य आहेत. शेतकरी शेतकरी सदस्य आहेत. ठीक आहे. बघा शेतकरी कुटुंबाचे सदस्य आहेत. पण सर्व शेतकरी कुटुंबातले सदस्य विद्यापीठाच्या परीक्षेला बसणार आहेत का नाही. पण सर्व विद्यापीठाला जेवढे काय बसणार आहेत त्याला परमिशन कोणाला आहे फक्त शेतकरी कुटुंबातल्या सदस्यांना. ठीक आहे. परत काय दिले. काही मुली प्रवेश परीक्षांना बसत आहेत बघा. आता परत काय दिले इकडे बघा. विद्यापीठाची जी काय परीक्षा आहे त्याला कोण बसतात बघा. काही मुली बसतात. काही मुली विद्यापीठाची काय परीक्षा आहे. चला परत पुढे काय दिले बघा. सर्व स्त्री उमेदवारांना एका अशासकीय संस्थेमार्फत निशुल्क शिकवणी दिली जाते. बघा आता सर्व स्त्री उमेदवारांना एका अशासकीय संस्थेमार्फत निशुल्क शिकवणी दिली जाते. बघा आता ह्या कोण आहेत बघा. मुली आहेत, बरोबर आहे का नाही. आणि ह्या मुलींना आपण काय करतोय बघा. सर्व मुलींना काय म्हटलंय. सर्व स्त्री उमेदवारांना एका अशासकीय संस्थेमार्फत बघा. इथं काय निघेल बघा. सर्व स्त्री उमेदवारांना थोडक्यात काय सर्व मुलींना काय दिले बघा. एका अशासकीय संस्थेमार्फत बघा. अशासकीय संस्थेमार्फत काय दिले बघा. शिकवणी दिली जाते. शिकवणी दिली जाते. चला पुढे काय दिले बघा आता. पर्याय उत्तर काय काय दिले बघा. प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहेत बघा. आता शेतकरी बघा. प्रत्येक शेतकरी कुटुंबातला सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहे का नाही. तर जे परीक्षेला बसणार आहेत ते सगळे शेतकरी कुटुंबातले असणार आहेत. पण प्रत्येक बसतोय का त्याच्यामध्ये नाही. पहिलं काय आलं चूक आलं. 2 नंबर काय दिले बघा. अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गांना जाणाऱ्या सर्व व्यक्ती मुली आहेत बघा. एक मिनिट. आता इथे काय दिले बघा. अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गांना जाणाऱ्या सर्व व्यक्ती मुली आहेत म्हटले. थांबायचे हे विद्यापीठ परीक्षा. चला इथे काय दिले बघा. काही मुली प्रवेश परीक्षांना बसतात. काही मुली या प्रवेश परीक्षांना बसतात आणि सर्व स्त्री उमेदवारांना एका अशासकीय संस्थेमार्फत निशुल्क शिकवणी दिली जाते. बघा आता हे बघा सर्व जे काय स्त्री उमेदवार आहेत यांना काय दिले बघा. इथं अशासकीय संस्थेमार्फत अशासकीय निशुल्क काय बघा शिकवणी दिली जाते. त्याची डायग्राम अशी निघेल. ठीक आहे. आता पहिला पर्याय चेक करा बघा. प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहेत बघा. प्रत्येक शेतकरी कुटुंबातला सदस्य परीक्षेला बसतोय का नाही. ठीक आहे बघा. पहिलं काय झालं चूक झालं. दुसरं काय बघा. अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गांना जाणाऱ्या सर्व व्यक्ती
मुली आहेत बघा. अशासकीय परीक्षेला अशासकीय संस्थेच्या शिकवणीला जाणाऱ्या सर्व व्यक्ती मुली आहेत का बघा. बघा आता हा जर पाठ बघितला आपण अशासकीय शिकवणीचा, मला सांगा तो मुलींचा आहे का नाही. म्हणजे बघा तिथं बघा मुलींना मोफत बघा अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गाला जाणाऱ्या मुलींना काय दिले बघा मोफत शिक्षण दिले जाते. पण अशासकीय शिकवणीला बघा अशासकीयला जाणारे जे काय इतर विद्यार्थी आहेत ते सगळ्या मुली आहेत का नाही. मुली मुली फक्त एवढा पार्ट आहे बरोबर आहे का. इतर विद्यार्थी पण आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे. त्याच्यामुळे 2 नंबर पण काय झालं चूक येते. 3 नंबर काय दिले बघा स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अशासकीय संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गात विनाशुल्क शिकवणी मिळते बघा. काय दिले स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बघा सर्व विद्यार्थ्यांना अशासकीय संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गात विनाशुल्क शिकवणी मिळते का. बघा आता विद्यापीठाची परीक्षा म्हणजे एक प्रकारची स्पर्धा परीक्षा असते ठीक आहे बघा. आणि दुसरी गोष्ट काय बघा सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये म्हटले नाही फक्त स्त्री उमेदवारांना काय दिले जाते बघा आपल्याला शिकवणी वर्गात विनाशुल्क शिकवणी मिळते. त्यामुळे हे पण काय ते बघा 3 नंबर चुकते. म्हणजे आपलं उत्तर काय निघालं बघा याच्यामध्ये वर दिलेल्यापैकी एकही निष्कर्ष माहितीची सुसंगत नाही. ऑप्शन नंबर काय निघते 4 बरोबर निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये जिनाने एका स्तंभात 4 नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या 3 सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकुटांची बेरीज केली आणि तिला 186, 206, 215 आणि 194 या बेरजा मिळाल्या. तर काय दिले बघा जिनाने लिहिलेल्या सर्वात मोठी संख्या निवडा. बघा एकूण 4 संख्या आहेत आणि प्रत्येक वेळेस तिने काय केले बघा त्यातल्या 3 संख्या निवडलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज केली बघा. थोडक्यात काय एकूण संख्या कुठल्या कुठल्या आहेत ए बी सी आणि डी आहेत. आणि यातली बेरीज कशी केली बघा त्यांनी ए बी सी घेतली परत बघा ए बी सी घेतली परत काय केले ए प्लस बी प्लस डी घेतले परत काय निघेल बघा बी प्लस सी प्लस डी निघेल आणि परत काय निघेल बघा ए प्लस सी प्लस डी निघेल बरोबर आहे का. बघा आता बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं ए किती वेळा आलाय बघा ए हा 3 वेळा आलाय बी किती वेळा बी हा 3 वेळा आला सी हा 3 वेळा आला आणि डी हा 3 वेळा आला. म्हणजे काय केले बघा प्रत्येक 4 मधल्या प्रत्येक वेळेस आपण 3 संख्यांची बेरीज केली आणि बेरीज किती आली बघा इकडे जर आपण बघितलं किती इकडे 186 206 215 आणि इकडे 194 ठीक आहे बघा. आता ह्यांची जर बेरीज केली आपण बेरीज किती निघते बघा इकडं 6 12 12 5 17 17 4 21 इकडे हातचा आला 2 परत किती निघते इकडे 9 1 10 2 12 12 8 किती झाले 20 आले इकडे 2 आले परत 2 1 3 2 5 5 2 7 7 1 8 म्हणजे किती निघाली 801 निघाली. परत बघा ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा थोडक्यात काय ए प्लस बी प्लस सी प्लस डी म्हणजे बघा 3 हा या वेळा आलाय परत सॉरी ए 3 वेळा आला बी 3 वेळा आला सी 3 वेळा आला आणि डी 3 वेळा आला. सगळ्यांची मिळून बेरीज किती आहे बघा 801 आहे. आता फक्त इथे काय बघा ए प्लस बी प्लस सी प्लस डी करा इज इक्वल टू 3 बरोबरच्या पलीकडे टाका 801 भागिले 3 केलं तर किती निघते बघा चला 3 1 3 2 6 2 राहिले 3 सख 18 2 20 3 7 21 म्हणजे 267 आले. मग थोडक्यात काय ए प्लस बी प्लस सी प्लस डी ची बेरीज किती आली 267. आपल्याला विचारलं काय त्यामध्ये जिनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या निवडा. मोठी संख्या निवडायची असेल तर काय करावं लागेल सगळ्यात लहान जी बेरीज आहे ती वजाबाकी करा. बघा थोडक्यात काय 267 मधनं 267 मधनं सगळ्यात लहान संख्या कुठली 186 186 आपण वजा केलं किती निघते 7 आतनं 6 गेले 1 राहिलं परत 7 8 गेले 8 8 16 म्हणजे किती राहते बघा 81 ऑप्शन नंबर 3. आणि त्याच जर ठिकाणी आपलं सर्वात लहान संख्या विचारायचं तर आपण काय केलं असतं 267 मधनं सगळ्यात मोठा नंबर काय केला असतं वजाबाकी केला असतं. सगळ्यात मोठा कुठला 215 प्रत्येक वेळेस बघा तुम्हाला जर 4 संख्या कुठल्याच विचारला असतं तर आपण काय केलं असतं बघा 267 मधनं एकदा 186 वजा करा 1 नंबर मिळून जाईल 267 मधनं 206 वजा करा दुसरा नंबर मिळून जाईल 267 मधनं 215 एकदा वजा करा आणि परत 194 एकदा वजा करा असे आपल्याला प्रत्येक वेळेस एक नंबर मिळून जाईल. असे आपले एकूण 4 नंबर मिळतील. सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे 81 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता डायरेक्शन चॅप्टर वरचा हा क्वेश्चन आहे पण बघा हा क्वेश्चन जास्त अवघड नाही फक्त मांडणी करायला काय होते कन्फ्युजन होते. ठीक आहे कन्फ्युजन अजिबात करायचं नाही फक्त याच्यामध्ये उभी आणि आडवी मांडणी करायची सेपरेट कशी बघा माहिती अभ्यास आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा. बघा आता मग मला सांगा प्रश्नामध्ये पर्याय जर आपण चेक केले पूर्वेला उत्तरेला आणि दक्षिणला बरोबर आहे नाही. थोडक्यात काय पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण तुम्हाला विचारलं थोडक्यात पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण तर फक्त उभी मांडणी करा वेगळी आणि सेपरेट आडवी मांडणी करा. ठीक आहे. आता बघा काय दिलं इथं
ए चे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. बघा सेपरेट सेपरेट पूर्व पश्चिम म्हणजे आडवी मांडणी आली. बघा ए चे घर काय म्हटलंय बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला. पहा बीच्या घराच्या पूर्वेला कोण आहे? ए आहे. आणि बघा सीच्या घराच्या पण पूर्वेला कोण आहे? ए आहे. बघा ए चे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. चला पुढे काय दिले बघा. डी आणि ई यांची घरे बीच्या घराला उत्तरेला आहेत. घराच्या उत्तरेला बघा. डी आणि ई यांची घरे बीच्या घराच्या उत्तरेला बघा. बीच्या घराच्या उत्तरेला कोण आहे? डी आहे. पहा परत ई. बीच्या घराच्या उत्तरेला कोण आहे? ई पण आहे बघा. डी आणि ई यांची घरे बीच्या घराच्या उत्तरेला आहेत. पुढे काय दिले बघा. सकाळी सूर्य वर यायच्या आधी ईच्या 2 मजली घराची छाया डीच्या घरावर पडते बघा. आता सूर्य उगवतो कुठनं बघा. सूर्य हा पूर्व दिशेने उगवतो. बरोबर आहे का नाही? मग सकाळी सूर्य जर उगवला तर काय म्हटलंय ईच्या 2 मजली घराची छाया. मग थोडक्यात काय बघा. ई हा पूर्वेला आहे आणि ईच्या पूर्वेला कोण आहे? तर इकडं डी दिसतोय बघा. मग सूर्य जर पूर्वेकडनं उगवला इकडून तर बरोबर ईच्या घराची छाया कुठं पडणार आहे? डीच्या घरावर पडणार आहे. बरोबर आहे की नाही? मग डीच्या पूर्वेला कोण आहे? ई आहे. किंवा ईच्या पश्चिमेला कोण आहे? तर डी आहे. ठीक आहे बघा. ईच्या 2 म्हणजे घराची छाया डीच्या घरावर पडते. तर ईचे घर सीच्या घराच्या पश्चिमेला आहे. बघा ईचे घर काय म्हटले? सीच्या घराच्या पश्चिमेला. सीच्या घराच्या पश्चिमेला ईचं घर मांडा. सीच्या घराच्या पश्चिमेला झालं ईचं घर. आणि बरोबर ईच्या घराच्या पश्चिमेला परत कोण आहे बघा? डीचं घर. इकडे डी मांडा. म्हणजे हे काय परत सेपरेट मांडायची गरज नाही. हे आपण कुठं मांडलं? इथं मांडलं. ठीक आहे बघा. चला आता काय दिले बा पुढं. आता बघा पहिलं काय दिले त्यांनी. ए चे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे. पर्याय काय दिलाय पहिला. ए चे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे. बघा ए चे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे का? तर आहे बघा. ईच्या घराच्या पूर्वेला सी आहे आणि सीच्या घराच्या पूर्वेला ए आहे. म्हणजे ईच्या घराच्या पूर्वेला ए आहे. ए चे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे का? तर आहे. पहिलेच बरोबर आहे बघा. आता 2 नंबर चेक करा बघा. ईचे घर एच्या घराच्या उत्तरेला आहे बघा. उभ्यामध्ये तुम्हाला ई आणि ए कुठं दिसतोय का? नाही दिसत आहे. हे काय झालं? चूक. का? कारण इथं काय दिलं असतं बघा आपल्याला. निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा. म्हणजे कन्फ्युजन करायचं नाही. आपण 100% काय सांगू शकतो याच्याकडे फोकस करायचं बघा. परत काय दिले बघा. डी चे घर सीच्या घराच्या उत्तरेला आहे बघा. डी चे घर सीच्या उत्तरेला दिसतंय कुठं तुम्हाला इकडे उभ्या मांडणीमध्ये? नाही दिसत आहे. 3 नंबर चूक झाला. आणि 4 नंबर बघा. सी चे घर एच्या घराच्या दक्षिणेला आहे बघा. सी चे घर कुठे? एच्या दक्षिणेला दिसतंय का तुम्हाला इकडं? नाही दिसत. उभ्या मांडणीमध्ये नाही दिसत. ऑप्शन नंबर 4 काय झाला? चूक झाला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉर्ड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. पी या नैसर्गिक संख्येला 11 ने गुणून बघा. पी या नैसर्गिक संख्येला काय म्हटलंय बघा. 11 ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळवली. त्याच्यामध्ये 33 ही संख्या मिळवली. या बेरजेला 9 ने भागले. आणि आता हे सगळ्या बेरजेला काय म्हटलंय बघा. 9 ने बघा. आता कसं असतं लक्षात घ्या. इथं गुणाकार असल्यामुळे हे गुणाकार आधी होणार आहे. बरोबर आहे का नाही? परत नंतर बेरीज होईल आणि सगळ्या जी काय बेरीज येईल त्याला काय म्हटलंय बघा. 9 ने भागले आणि बाकी शून्य मिळाली. बाकी किती मिळाली बघा. तर शून्य मिळाली. तर दिलेल्या अटीचे समाधान करणारी पी ची सर्वात लहान किंमत निवडा. बघा बाकी काय म्हटले? शून्य मिळाली आपल्याला. तर काय म्हटले बघा. दिलेल्या अटीचे समाधान करणारी पी ची सर्वात लहान किंमत निवडा. आता ते इज इक्वल टू शून्य मांडायचं नाही कारण ठीक आहे. कारण बाकी शून्य इकडे इज इक्वल टू जास्त काय असतं आपला कितीने भाग गेला ते असतं. ठीक आहे बघा. आता याच्यामध्ये काय निघते बघा. पी गुणिले 11 बरोबर किती झाले? 11 पी अधिक किती झाले? 33 भागिले किती निघते बघा. 9 निघते. बरोबर आहे का नाही? बघा आता परत काय करायचं इकडं. बघा 11 बाजूला काढला. कंसात मध्ये काय बघा. पी अधिक 3 निघेल. बरोबर आहे का? बघा 11 गुणिले पी 11 पी अधिक 11 त्रिक 33 भागिले किती निघालं बघा. 9 निघालं. आता मला एक सांगा. बघा इथं गुणाकार आहे. बरोबर आहे काय? ब्रॅकेटचा अर्थ काय असतो? 11 ने ह्याला इथं आत जी काय संख्या त्याला आपण गुणणार आहे. बघा आता आत जी काय संख्या निघेल बघा. 9 ची कसोटी काय असते? दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजे बघा पी अधिक 3 म्हणजे बघा पीच्या ठिकाणी आपण ऑप्शन कुठला घेऊ शकतो? म्हणजे 3 मध्ये मिसळला की त्याला बरोबर 9 ने भाग जाणार आहे. बघा हे थोडक्यात काय हे 11 गुणिले. बरोबर आहे की नाही? 11 गुणिले पीच्या जागेला आपण किती घेऊ शकतो? 3 घेतला तर 3 आणि 3 किती निघते? 6 निघते. बघा 6 आणि 3 किती निघते बघा. पीच्या जर आतमध्ये आपण किती घेऊ शकतो बघा. 6 अधिक 3 बघा. 6 घेतला आपण तर काय निघते? 6 अधिक 3 बरोबर काय होते? 9 होते. बरोबर आहे का? बघा पी इथं जर आपण काय घेतलं 6 अधिक 3 केले की बरोबर काय निघते? 9 निघते. म्हणजे 11 गुणिले काय निघते? 11 गुणिले 9 बरोबर भागिले 9 बरोबर काय होते? 9 ला 9 कॅन्सल. थोडक्यात 9 ने भाग पूर्ण जातो. ठीक आहे बघा. बरं आता परत काय बघा. आणखी काय पीच्या जागेला बघा 9 एक घेऊ शकतो आपण. बरोबर सॉरी पीच्या जागेला आपण 6 एक घेऊ शकतो. 6 घेतला तर आपलं काय निघतंय? बरोबर ना 9 ने भाग जातोय. पण आपल्याला इथं काय म्हटलंय बघा. पी ची सर्वात लहान किंमत निवडा.
ठीक आहे बघा. दुसरा ऑप्शन किती आहे बघा 15 आहे. पीच्या जागेला जर आपण 15 घेतलं बघा 11 इथं 15 3 किती येते 18 खाली बघा. आता इथं बघा ह्या 11चा विषय संपलेला आहे. पीच्या जागेला अशा संख्या घ्यायच्या आपण की ज्याच्यामध्ये बघा ह्या 3 बरोबर बेरीज केली की 9 ने भाग जाणारच आहे. म्हणजे कुठलीही बघा आता इथं समजा 9 त्रिक 27 निघते बरोबर आहे की नाही. मग इथं 24 पण घेऊ शकतो आपण. पण आपल्याला म्हटले काय त्यांनी बघा इथं 15चा घेता आपण 15 आणि 3 की झाले 18 भागिले किती 9 आहे. 9 1 9 9 2 18 11 काय आहे असं राहणार आहे. इथं बघा पीच्या जागेला आपण 24 पण घेऊ शकतो. 24 आणि 3 की झाले 27. 27 9 ने बघा तो जातो 9 त्रिक 27. पण इथं काय म्हटले लहान संख्या लहान असे उत्तर काय निघेल 6 निघेल. ठीक आहे मोड ठीक आहे. लहान म्हटले काय निघते 6 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता प्रश्न कशावरती बघा आपल्याला युक्तिवादावरती दिलेला आहे. ठीक आहे. बरं आता प्रश्न वाचून घ्या. वरील वादाचा आधार ठरेल असे गृहीतक पुढील पर्यायातून निवडा. आता बघा आधी बघा अशी जर मांडणी दिली असेल ना तुम्हाला पॅसेज टाईप किंवा काय तर त्याच्यामध्ये प्रश्न वाचून घ्यायचा का तुम्हाला निष्कर्षाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे का गृहीतकाच्या का तुम्हाला युक्तिवाद दुबळा करायचा आहे का युक्तिवादाला पाठबळ देणारं विधान निवडायचं आहे. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला काय करायचं प्रश्न वाचून घ्यायचा. वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक पुढील पर्यायातून निवडा. आता गृहीतकाचा अर्थ काय असतो बघा पूर्वधारणा किंवा ग्राह्य धरणे. ग्राह्य धरणे म्हणजेच काय बघा आता हा जो काय मी पॅसेज दिलेला आहे तुम्हाला इकडे ही जी काय तुम्हाला माहिती दिलेली आहे त्या ह्या युक्तिवादाच्या पाठीमागं युक्तिवाद मी मांडताना त्याच्या पाठीमागं मी काय पूर्वधारणा याची केली होती किंवा मी काय विचार केला होता आणि त्याच्यानंतर हा युक्तिवाद मांडलाय त्याला काय म्हणतो आपण गृहीतक. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा वाचायच्या मध्ये जिवंत व्यक्तीचे मूत्रपिंड सुरक्षितपणे काढून घेता येते आणि ते मृत्यूच्या दारातील रुग्णाचा जीव वाचवू शकते. ठीक आहे बघा. जिवंत व्यक्तीची आपण किडनी काढून दुसऱ्या व्यक्तीला टाकू शकतो त्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो असं म्हटलं त्यांनी. पुढे काय दिले बघा मूत्रपिंड म्हणजे काय किडनी बघा. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मागणी ही मूत्रपिंडाच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते हे लक्षात घेऊन लोकांना स्वतःचे एक मूत्रपिंड विकण्याला प्रतिबंध करणारा भारतातील कायदा रद्द केला पाहिजे कारण याच्या परिणामी अधिक प्रमाणात यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपणे होऊ शकतील. आता काय म्हटले बघा तर मूत्रपिंडांची जेवढी किडण्यांची जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा काय आहे कमी आहे साहजिकच आहे बघा. तर बघा प्रत्येकच व्यक्ती काय बघा आपले अवयव काय दान करणार जे व्यक्ती अवयव दान करतात त्यांचेच अवयव कोणाला मिळणार रुग्णांना मिळणार बरोबर आहे का नाही. आणि थोडक्यात काय मागणी जास्त आहे पुरवठा कमी आहे त्याच्यामुळं आणि बाकीच्यांना काय बघा तर मूत्रपिंड आपल्याला विकता पण येत नाही कारण तसा कायदा आहे आपल्याकडे. आणि याच्यामध्ये काय म्हटलंय बघा तर काय भारतातील कायदा रद्द केला पाहिजे कारण याच्या परिणामी अधिक प्रमाणात यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊ शकतील. ठीक आहे बघा. आता पुढे काय दिले यामुळे श्रीमंत रुग्णांकडून संभाव्य गरीब दात्यांची पिळवणूक होईल याची लोकांना चिंता वाटते परंतु स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवसायात काम करणे हे स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड विकण्याहून फारसे वेगळे नाही. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा त्यांनी तर श्रीमंत लोकांकडनं गरीब लोकांची पिळवणूक होऊ शकते पण त्यांनी पुढे त्याचं कारण काय दिले बघा पण एखाद्या धोकादायक ठिकाणी काम करणं हे आपलं म्हणजे एक किडनी विकण्यासारखंच आहे. म्हणजे आपण आपल्या कुटुंबासाठी एखाद्या धोकादायक ठिकाणी काम करतो तर ते धोकादायक ठिकाणी काम करणं आणि कुटुंबासाठी किडनी विकणं हे थोडक्यात काय सारखंच आहे असं त्यांनी इथं म्हटलेले. पुढे काय दिले बघा काही रुग्णांनी मूत्रपिंड विकत घेऊन दुसऱ्या देशात प्रत्यारोपण करून घेतले आहेत अशा शस्त्रक्रियांचा त्यांच्या जीवाला असणारा धोका मोठा असू शकतो. बरं ठीक आहे. आता वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक पुढील पर्यायातून निवडा. आता हे जे काय आपण युक्तिवाद मांडलेला आहे तर ह्याच्या पाठीमागे आपण काय डोक्यामध्ये विचार केला होता ते आपल्याला आता ह्याच्यामधून शोधायचे. पहिले काय दिले बघा गरीब लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे शक्य होत नाही. बघा आता पहिली गोष्ट म्हणजे इथं गरीब लोकांना हे बरोबर आहे पण आपण गरिबांना धरून हा पॅसेज युक्तिवाद मांडलेला आहे का नाही तर गरीब लोक किडन्या विकतील आणि श्रीमंत लोक किडन्या विकत घेतील. ठीक आहे असं त्याचा अर्थ आहे. हे पहिले काय झालं चूक झालं. चला पुढे काय दिले बघा भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात. बघा हे वाक्य काय ते आपल्याला बरोबर वाटते. 3 नंबरचं वाक्य बघा अनेक देशात तुरळक मूत्रपिंड प्रत्यारोपणे यशस्वी होतात. बरं आणि परत काय बघा कायद्यातील बदल प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडाच्या पुरेशा पुरवठ्याची हमी बघा इथं काय म्हटले कायद्यातील बदल प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडाच्या पुरेशा पुरवठ्याची हमी देऊ शकत नाही आपण. ठीक आहे. पण तरीही बघा आपल्याला हमी देणे म्हणजे थोडक्यात काय बघा आता कायदा जर उठवला आपण तर थोडक्यात काय तर मूत्रपिंडाचा आपण पुरेसा पुरवठा करू शकतो. मूत्रपिंड किती जण विकतील हे सांगू शकत नाही आपण. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ह्याचं काय करायचंय गृहीतक मांडायचे. ठीक आहे बघा जास्त योग्य गृहीतक कुठले बघा तर भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात
सगळ्यांचं बघा, सगळ्यात महत्वाचं काय दिसतंय बघा, ऑप्शन नंबर 2 का? जर मला सांगा, जर कोणी इच्छुकच नसेल तर हे सगळं युक्तिवाद मांडण्यात काय अर्थ आहे का मला सांगा? लोक जर स्वतःहून जर किडनी विकणार असतील तरच ह्या सगळ्या युक्तिवादाला काय अर्थ आहे? लोकांना जर किडनी विकायची नसेल तर तुम्ही काही कायदे करा, काही जरी काय नाही केलं तर ह्या युक्तिवादाला काय अर्थ आहे का? नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय निघेल? ऑप्शन नंबर 2 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, आता काय दिलंय बघा, तर हा प्रश्न बघा आयोगाकडून रद्द झालेला आहे. ठीक आहे. तरी पण बघा ह्याचं उत्तर कधी कधी सांगतो तुम्हाला बघा. काय दिले? सोबतचा आलेख ए चौरसाने दाखवलेला आणि बघा इथं ए चौरसाने दाखवलेला आणि बी त्रिकोणाने दाखवलेला अशा दोन कंपन्यांचे वर्षभरातील निर्यातीचे आयातीशी बघा, निर्यातीचे निर्यातीचे आयातीशी मग काय असतं, आपण कुणाचे कुणाशी नाते आहे ना ते असं लिहितो. ठीक आहे बघा. थोडक्यात काय, निर्यातीचे निर्यात भागिले आयात लिहून टाकायचं तात्पुरतं. ठीक आहे बघा, निर्यातीचे आयातीशी आयातीशी असलेल्या गुणोत्तरांचे प्रतिरूपण करतो. जर बरं आता काय दिले बघा, चौरसाने दाखवलं मग थोडक्यात काय, चौरस दिसतात बरोबर आहे का? खाली त्रिकोण दिसतात इकडे बरोबर आहे का? त्रिकोण. बरं, त्रिकोण बघा, चौरस म्हणजे एक कंपनी आहे आणि त्रिकोण म्हणजे दुसरी बी कंपनी. ठीक आहे. पुढे काय दिले बघा, जर 2014 साली ए कंपनीची निर्यात बघा, 2014 साली ए कंपनीची निर्यात किती आहे बघा आपण. 2014 साली ए कंपनीची निर्यात बी या कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती बघा. इकडे बी कंपनी लिहा, बी कंपनीची निर्यात भागिले आयात करा. ठीक आहे बघा. बघा ए कंपनीची निर्यात, बरं ए कंपनीची निर्यात बघा, आता हे जो आपल्याला आलेख दिलाय तो कसं दिलाय बघा, निर्यातीचे आयातीशी गुणोत्तर. ठीक आहे बघा, गुणोत्तर कसं लिहितो आपण, आशेमध्ये लिहितो, म्हणजे 10-15 असेल किंवा 15-20 असेल जे काय असेल ते. ठीक आहे बघा. आता इथं काय दिले फक्त त्यांनी 2-0, 1.7, 1.5 याचा अर्थ काय बघा, तर इथं काय दिलंय बघा, 2014 साली ए कंपनीची निर्यात बी या कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती. 2014 साली जर आपण बघितलं, ए कंपनी म्हणजे काय, चौकोन आहे. चौकोनाची किती दिसते बघा, 1.7 दिसते बरोबर आहे का? इथं 2014 हे झालं ए कंपनी, ही झाली बी कंपनी. बघा आता एचं किती दिसतंय तुम्हाला, 1.7 आहे बरोबर आहे का? बघा हे काय बघा, निर्यातीच्या आयातीशी गुणोत्तर किती झालं तुमचं, 1.7. आता 1.7 म्हणजे कसं निघतंय बघा, आता एक गुणोत्तर आहे बघा, निर्यात किती पकडावं लागेल तुम्हाला, 17x आणि आयात किती असेल, 10x. 17ला 10ने भागली बरोबर काय निघतंय, 1.7 निघते बरोबर आहे का? निर्यातीच्या आयातीशी गुणोत्तर किती, 1.7. हे पण x करा कारण की गुणोत्तरामध्ये दिले तुम्हाला. बरं आता इथे काय दिले बघा, तर आणि परत काय दिले बघा, जर 2014 साली ए कंपनीची निर्यात बी या कंपनीच्या आयातीच्या दुप्पट होती, तर बघा हिथली जी काय निर्यात आहे ती ह्याच्या किती आहे बघा, दुप्पट आहे. बरं आता दुप्पट म्हणजे बघा, हे जर एक पट आहे तर हे किती आहे बघा, दुप्पट आहे. ठीक आहे बघा, निर्यात. बरं आता पुढे काय दिले बघा, जर 2014 साली ए कंपनीची आयात 400 कोटी होती बघा, ए कंपनीची आयात किती होती बघा, तर 400 कोटी. पहा 2014 साली ए कंपनीची आयात इथे किती दिली बघा, तर 400 कोटी दिलेली. ठीक आहे, मग 10x बरोबर किती झाले, 400 कोटी. पुढे काय दिले बघा, होती तर त्या वर्षात बी कंपनीच्या निर्यातीच्या सर्वात जवळपास अंदाजे किंमत दाखवणारा पर्याय निवडा. तर बघा बी कंपनीची निर्यात विचारली आपल्याला, बी कंपनी निर्यात म्हणजे इथं कुठला आकडा आहे ते विचारले आपल्याला. ठीक आहे बघा. बरं आता वरती काय म्हटलंय बघा, इथं आपल्याला बघा हे किती दिसते तुम्हाला, 400 दिसते बरोबर आहे का? या 10x वरून तुम्ही ए ची निर्यात काढू शकता आणि बरोबर ए ची निर्यात किती आहे बघा, बी च्या दुप्पट आहे बरोबर आहे का नाही? बघा जर 10x बरोबर 400 असेल तर 17x बरोबर किती निघेल बघा, 10 चोक 40 निघते बरोबर आहे का नाही? बघा इथं किती निघेल बघा, मग 17 गुणिले 40 करा, 17 चोक बरोबर काय निघते, 680 बरोबर आहे का? x बरोबर काय निघालं, इकडे 40 निघालं, इकडे 10 बरोबर 400, तर x बरोबर किती आला, 40 आला. मग इकडे 17 बरोबर किती निघेल, 17 गुणिले 40 केले बरोबर 680. म्हणजे बघा ए ची निर्यात किती निघाली, 680 निघाली. आणि इथं पहिल्यांदा काय म्हटलंय तुम्हाला, जर 2014 साली ए या कंपनीची निर्यात बी कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती, म्हणजे ए ची दुप्पट आहे कुणाच्या, बी च्या निर्यातीपेक्षा. मग ही जर 680 असेल तर बी ची निर्यात किती असेल, 680 निम्मी, म्हणजे बरोबर किती झाली बघा, 340. ठीक आहे बघा, 340 असेल कुणाची, बी ची निर्यात. आता आपल्याला विचारले काय त्यांनी, जर एक साली 2014 साली ए कंपनीची आयात 400 कोटी होती, तर त्या वर्षात बी कंपनीच्या निर्यातीच्या सर्वात जवळपासची अंदाजी किंमत दाखवणारा पर्याय निवडा. आपलं उत्तर काय यायला पाहिजे होतं, 340. ह्याच्यामध्ये कुठं दिसते का तुम्हाला 340, नाही. त्यामुळं
आयोगाने उत्तर काय दिले याचं हॅश. आयोगाकडून हा प्रश्न काय झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, नातेसंबंधावरती प्रश्न दिला. ठीक आहे, काय दिले बघा, दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची यांची जोडी निवडा. ठीक आहे, बघा मामा व भाची म्हणजेच काय बघा, ही झाली भाची आणि मामा कोण असतो बघा, तर आईचा भाऊ असतो, हा झाला मामा. ठीक आहे, बघा आता ह्याच्यामध्ये बघा, पुरुषाला काय करायचं, चौकोन काढायचा. बघा स्त्रियाला काय करायचं, त्रिकोण काढायचा. बघा ठीक आहे, बघा पुरुषाला काय करायचं, पुरुषाला चौकोन, परत स्त्रीला काय करायचं, त्रिकोण. ठीक आहे बघा, नाती कशी मांडायची आपल्याला ह्याच्यामध्ये बघा, प्लस साईन काय करायचं, प्लस साईन कोणासाठी द्यायचे का आपल्याला, जोडप्यासाठी, जोडपे, आणि इज इक्वल टू साईन द्यायचं भावंडे. ठीक आहे बघा, आणि हे ॲरो किंवा हा ॲरो कशासाठी, तर जनरेशन गॅप. ठीक आहे बघा, चला आता पुढे काय दिले बघा, बी हे सी चे वडील आहेत. बघा बी हे सी चे वडील आहेत. बघा बी हे वडील आहेत कुणाचे, बघा बी हे वडील आहेत सी चे. ठीक आहे बघा, बी हे सी चे वडील आहेत. पुढे काय दिले बघा, परंतु सी त्यांचा मुलगा नाही. सी त्यांचा मुलगा नाही म्हणजेच काय, सी त्यांची कोण असेल, मग मुलगी असेल. बरोबर आहे का, बघा मुलीला आपण काय केलेलं आहे, स्त्रीला आपण त्रिकोण काढलेला आहे. भावंड जर असेल तर इज इक्वल टू, जोडपे असेल तर प्लस करायचा, आणि जनरेशन गॅप असेल वडील आणि आई तर खालीवर दाखवतो आपण ते. ठीक आहे बघा, चला परत पुढे काय दिले, पी हा सी चा भाऊ आहे. बा पी काय आहे, सी चा भाऊ आहे. पी हा भाऊ आहे कुणाचा, तर सी चा. चला पुढे काय दिले बा, ए आणि बी हे जोडपे आहे. ए आणि बी हे जोडपे आहे. बघा इथं बी आहे तर बीचं जोडपं कोण आहे, ए आहे, जोडीदार व्यक्ती. हा जर पुरुष असेल तर ही कोण झाली बघा, स्त्री झाली. बरोबर आहे का, बी ए ए हे काय दिले, ए आणि बी हे जोडपे आहे. हा जर पुरुष असेल तर ही ए झाली स्त्री. चला पुढे काय दिले, क्यू ही सी ची मुलगी आहे. बघा सी ची मुलगी कोण आहे, तर क्यू आहे. क्यू ही मुलगी आहे कुणाची, तर सी ची. चला पुढे काय दिले बघा, आर हा पी चा मुलगा आहे. बघा पी चा मुलगा कोण दिसतोय बघा तुम्हाला, आर दिसतोय. आर हा पी चा मुलगा आहे. पुढे काय दिले बघा, यस आणि पी हे जोडपे आहे. बघा यस आणि पी, पी ची जोडीदार व्यक्ती कोण आहे बघा, तर यस आहे. बघा यस आणि पी हे जोडपे आहे. पी जर पुरुष असेल तर स्त्री, यस कोण असेल, स्त्री असेल, जोडपे आहे. आणि टी हे यस चे वडील आहेत. बघा यस चे वडील कोण आहेत, तर टी आहेत. टी हे वडील आहेत कोणाचे, तर यस चे. बरं आता ह्याच्यामध्ये विचारलंय आपल्याला, बघा तर अनुक्रमे अनुक्रमे सुरुवातीला मामा आणि नंतर भाची यांची जोडी निवडा. ठीक आहे, मामा म्हणजे बघा आता असं चिन्ह कुठं कुठं दिसतंय बघा तुम्हाला, बघा पी हा दिसतोय तुम्हाला मामा, बरोबर आहे का, पी हा मामा दिसतोय बघा कुणाचा, क्यूचा. क्यूची आई झाली सी, आणि ही बघा, आणि पी ची भाची कोण असेल, ही झाली क्यू. बघा पी हा मामा झाला पुरुष आहे, आणि क्यू बरोबर कोण आहे बघा, बहिणीची मुलगी म्हणजे झाली भाची. ठीक आहे बघा, आता जर बघा क्यूला धरून जर नाती काढली, आपलं उत्तर काय निघालं इकडं, क्यू आणि पी. मामा म्हटले की पी आणि किंवा बाची म्हणले क्यू, ऑप्शन नंबर 2 निघेल. ठीक आहे, बाकीची जर नाती मांडायची म्हणलं तर कसं येईल बघा, क्यू पासून जर सुरुवात केली आपण, क्यूची जर नाती पकडली, ही झाली आई, ही झाली मामा. ठीक आहे बघा, मामाचा मुलगा कोण असेल, हा मामी भाऊ असेल. बघा परत मामाची पत्नी कोण असेल बघा, मामी असेल. हे झाले मामीचे वडील. ठीक आहे बघा, परत इकडे कोण आहे बघा, आईचे हे कोण झाले, वडील, हे झाले आजोबा. आईचे वडील झाले आजोबा, आणि आजोबांची पत्नी कोण झाली, आजी. बघा आणि डायरेक्ट नातं आई म्हणजे आई आणि मामाचे पण हे दोघं कोण आहेत, आई वडील आहेत. त्यामुळे इथं आपण डायरेक्ट डॅश मांडू शकतो. ठीक आहे बघा, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलोगॅझम चॅप्टरवरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा, खाली 4 विधाने आणि 3 अनुमाने दिली आहेत. तुम्हाला दिलेली विधाने सत्य मानायची आहेत. दिलेल्या विधानानुसार तार्किकदृष्ट्या अचूक अनुमाने निवडा. बघा आता विधानं दिलेत. ठीक आहे बघा, आता बघा आपल्याला निष्कर्ष काढताना बघा, अनुमान म्हणजे काय, निष्कर्ष आहेत 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 म्हणजे सगळेच्या सगळे निष्कर्ष कसे दिलेत तुम्हाला, होकारार्थी दिलेत. याचा अर्थ काय बघा, आता म्हणजे एकाच डायग्रामवरून जे आपण स्टँडर्ड डायग्राम काढणार आहे ना, त्याच्यावरून आपलं उत्तर निघून जाऊ शकतं. ठीक आहे बघा, पहिलं काय दिलं तुम्हाला, विधाने बघा, सर्व रस्ते बसेस आहेत. बघा सर्व रस्ते, सर्व रस्ते काय आहेत, तर बसेस आहेत. सर्व रस्ते बसेस आहेत. पुढे काय दिले बघा,
काही बसेस ह्या कार आहेत, काही बसेस ह्या कार आहेत, सर्व रस्ते बसेस आहेत, काही बसेस ह्या काय दिले बघा कार आहेत. परत काही कार दिवस आहेत बघा, काही कार काय दिले दिवस आहेत, काही कार दिवस आहेत. आणि परत सर्व दिवस रात्री आहेत बघा, सर्व दिवस हे काय आहेत, रात्री आहेत. ठीक आहे बघा. चला आता प्रश्न अनुमान बघा पहिलं. काही रात्री बसेस आहेत बघा, काही रात्री जाणं बसेसचा काय संबंध आहे का बघा, नाही काय संबंध नाही. पहिलं झालं चूक, 2 नंबर चेक करा. काही रात्री कार आहेत बघा, काही रात्री कार आहेत का बघा, रात्रीचा हा जो पार्ट आहे तो कार दिसतोय बघा तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे 2 नंबर काय ते बरोबर येते. 3 नंबर बघा, काही दिवस बसेस आहेत बघा, काही दिवस बसेस आहेत का बघा, दिवसच्या सर्कलचा आणि बसेसच्या सर्कलचा काय संबंध आहे का, नाही. त्यामुळे 3 नंबर काय झालं, चूक झालं. उत्तर काय निघालं बघा याच्यामध्ये, फक्त 2 सत्य. ऑप्शन नंबर 3 फक्त 2 सत्य. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा याच्यामध्ये, ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 35 सेंटीमीटर आहे. बघा आता हा जो प्रश्न आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बघा आपल्याला सर वर्तुळाची काय काढता आली पाहिजे, परिघ काढता आला पाहिजे, सरकमफरस. मग थोडक्यात काय बघा, डायरेक्ट बघा तुम्ही आता इथं 50 गुणिले 21 भागिले 35 केले तरी पण चालते, पण कॉन्सेप्ट काय असतो लक्षात घ्या. आता हे काय रस्ते आपल्याला, ठीक आहे बघा, आणि हे झालं आपलं चाक. काय दिलंय बघा, ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 35 सेंटीमीटर आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील. आता बघा 21 फेरे म्हणजेच काय बघा, आता बघा इथून जर सुरुवात केली आपण चाक पळायला, तर बघा हे जे काय एखादी जर दोरी जर काढली आपण आणि दोरी जर ह्या चाकावरती मांडली आणि ती जर दोरी आपण सरळ केली तर त्याला काय म्हणतो आपण, वर्तुळाचा परिघ म्हणतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे परिघ काढताना आपण कसा काढतो बघा, वर्तुळाचा परिघ असतो 2πr. म्हणजे बघा ह्या रस्सीनी जर आपण जर रस्सी जर मांडली चाकावरती तर त्या रस्सीची लांबी किती असणार आहे, 2πr. त्याला काय म्हणतो आपण, परिघ म्हणतो, वर्तुळाचा परिघ. ठीक आहे बघा, वर्तुळाचा परिघ. मग आता या परिघाने बघा आपल्याला किती फेऱ्या मारतोय आपण, तर 21 फेऱ्या मारतोय. 21 फेऱ्या मारल्या, बरोबर आहे का. आणि तेच काय करायचं बघा, जर मोठ्या चाकाच्या परिघाने जर 21 फेऱ्या पूर्ण होत असतील तर लहान चाकाचा परिघ किती असेल बघा, त्याचा पण किती निघेल, 2πr निघेल. तर ह्याच्या परिघाने आपण किती फेऱ्या मारू शकतो. तर बघा लक्षात घ्या, इथं रेडियस किती दिलाय बघा तुम्हाला. आता बघा, आता व्यास म्हणजेच काय बघा, व्यास म्हणजेच काय, डायमीटर आहे, बरोबर आहे का. त्याला बघा ह्याला काय म्हणतो आपण, ही झाली त्रिज्या, ही झाली त्रिज्या, कुठून निम्म्यात नाही इथपर्यंत झाली त्रिज्या. आणि हा पूर्ण काय बघा, ह्या पूर्ण काय असतो तुमचा व्यास असतो. व्यास म्हणजेच काय झालं तुमचे डायमीटर, आणि रेडियस म्हणजे त्रिज्या म्हणजेच काय झाला, रेडियस झाला. ठीक आहे बघा. आता 2r म्हणजे बघा डायमीटर म्हणजेच काय असते, ही एक त्रिज्या आणि ही एक त्रिज्या, म्हणजे 2r म्हणजेच काय असते, 2r म्हणजे झाला डायमीटर, 2r. ठीक आहे. आता रेडियस किती दिलाय बघा त्यांनी आपल्याला इथं बघा, डायमीटर किती दिलाय आपल्याला, 50 सेंटीमीटर दिलाय. ठीक आहे, मोठ्या चाकाचा डायमीटर किती आहे तुमचा, 50 सेंटीमीटर आहे. मग काय निघेल बघा याच्यामध्ये, हा 2 आणि r म्हणजे किती झाला, 50 गुणिले पाय गुणिले इकडे झालं 21 भागिले काय बघा इकडं, इथं पण परत काय बघा 2r. आता बघा 2r म्हणजेच काय झाला, व्यास झाला. दुसरा व्यास किती दिलाय बघा त्यांनी आपल्याला, 35 सेंटीमीटर. मग थोडक्यात काय, दुसरा एक लहान चाक आहे ट्रॅक्टर, आणि त्याचा व्यास किती आहे बघा, तर किती आहे, 35 सेंटीमीटर. ठीक आहे बघा. मग इथं किती निघेल बघा, 2r म्हणजेच किती झाला, 35 सेंटीमीटर. 35 गुणिले पाय, म्हणजे ह्या पायला पाय काय होते, कॅन्सल होऊन जाते. मग तुम्ही डायरेक्ट 50 गुणिले 21, 50 डायमीटरने 21 फेऱ्या पूर्ण होत असतील तर 35 डायमीटरने किती, असं केलं तरी चालते, काय फरक पडत नाही. फक्त समजण्यासाठी आपण इकडे पूर्ण फॉर्म्युला लिहिलाय बघा. पायला पाय कॅन्सल झालं, किती निघते बघा इकडे, चला 5 7 35 बघा, 5 1 5 7 1 7 7 3 21, म्हणजे 10 गुणिले 3 किती झाले, 30 फेऱ्या मारावं लागतील तुम्हाला. ऑप्शन नंबर किती असेल, 3 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये, हा प्रश्न वाचा अजून. प्रश्नात काय दिले बघा, प्रचंड नफा. तर पुढे काय, पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्वज्ञ यांच्यातील असहमतीचे निर्देशन करू शकणारे अनुमान पर्यायातून निवडा. म्हणजे बघा, असहमतीचे निर्देशन म्हणजेच काय, खजिना शोधक आणि पुरातत्वज्ञ यांच्यामध्ये कुठल्या गोष्टीवरती ते असहमत आहेत ते आपल्याला शोधायचे. ठीक आहे बघा, आता नीट वाचा. खजिना शोधकाचं म्हणणं काय बघा, लक्षात घ्या. सर्वसाधारणपणे पाहता सार्वजनिक मालमत्तेच्या जागी सापडलेल्या पुरातत्वीय वस्तूंवर खाजगी मालकी
असणे बेकायदेशीर आहे. बरोबर आहे, त्यांनी कायदा सांगितलंय. सार्वजनिक ठिकाणी जर एखादी वस्तू सापडली आपल्याला जुन्या काळातली तर ती सरकारी मालकीची असते. पुढे काय दिलंय बघा. ज्या व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडालेल्या जहाजांवरून जे काही सामान सोडून आणतात ते शतकांच्या जुन्या सागरी कायद्यानुसार त्यांना स्वतःकडे बाळगण्याची परवानगी आहे. बघा, आता म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी जर एखादं जहाज बुडालेलं असेल समुद्रामध्ये आणि त्याच्यातलं जर काही सामान जर त्या लोकांनी जर स्वतः जीव धोक्यात घालून जर काढलं तर ते त्यांना स्वतःकडे ठेवण्यासाठी मुभा आहे. ठीक आहे, पुढे काय दिले बघा. आता या कायद्याने बुडालेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खाऱ्या पाण्यामुळे नामशेष होऊ घातलेल्या पुरातन जहाजातील सामानाला वाचवणाऱ्या खजिना शोधकांना ते स्वतःला ठेवण्याची मुभा स्पष्टपणे दिली आहे. कुठले दिले बघा. पण आता ह्याच्यामध्ये बघा, पाण्यातले तुम्हाला जहाज एखादा बुडाला असेल तर त्याचं सामान जवळ ठेवण्याची परमिशन आहे. पण कुठलं त्यांनी काय दिले बघा. या कायद्याने काय म्हटले बघा, बुडालेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खाण्यामुळे नामशेष होऊ घातलेल्या पुरातन जहाजातील कुठल्या बघा, नामशेष होऊ घातलेले म्हणजे जहाज आता बघा पाण्यातल्या खाऱ्या समुद्रातल्या खाऱ्या पाण्यामुळे जे आता कुजून जाणार आहेत किंवा भविष्यामध्ये ते काय होणार आहे बघा, पाण्यामध्ये पूर्ण माती माती होऊन जाईल त्यांची. तर काय दिले, जहाजातील सामानाला वाचवणाऱ्या खजिना शोधकांना ते स्वतःला ठेवण्याची मुभा स्पष्टपणे दिली आहे. तर बघा, आता हे लोक काय करतात बघा, खोल समुद्रामध्ये जाऊन एखादा जहाज जर बुडालेला असेल तर बघा, बरं आता त्यातनं काय काय बघा, जहाज काढून आणू शकत नाही. तर त्या जहाजामध्ये जर काही मौल्यवान वस्तू असतील, समजा एखादा सोनं घेऊन जाणार समजा जहाज असेल तर ते पाण्यामध्ये बुडलं, साहजिकच आहे खजिना शोधक काय करणार, ते सोनं शोधण्यासाठी जाणार. बरोबर आहे की नाही. जहाज तुम्ही काढून आणू शकत नाही, पण त्याचं सामान जे आहे मौल्यवान सामान ते तुम्ही काढून आणू शकता. ठीक आहे. बरं, आता पुरातत्ववाद्यांचं त्याच्यावरती आर्ग्युमेंट काय बघा. असं नाही की अपघातग्रस्त जहाजे शतकानुशतके पाण्यात बुडून असल्याने ती तेथे स्थिरावली आहेत. त्यांना धोका आहे तो फक्त लोभी खजिना शोधकांचा. आता ह्याचं म्हणणं काय बघा, तर ती जहाज नामशेष नाही व्हायला लागलेली, ती तिथं स्थिर आहेत. त्यांना धोका कुणामुळे, तर ह्या काय दिले बघा, लोभी खजिना शोधकांचा. काय दिले पुढे, काय दिले बघा, प्रचंड नफा कमवण्यासाठी ते वस्तू लुटण्याच्या घाईत बहुमोलाच्या पुरातत्वीय पुराव्यांचा नाश करतात. म्हणजे बाबा एखादं समजा सामान जर त्यातनं काढायचं असेल तर त्यावेळेस त्या जे काही जहाज असेल त्याच्यामध्ये बुडलेलं ते त्याची मोडतोड केली जाते आणि असं त्यांचं म्हणणं येते. तर आता आपण ह्याच्यामध्ये शोधायचे काय बघा, तर ह्या दोघांचं आर्ग्युमेंट कशावरती, म्हणजे कशावरती ते त्यांचं एकमत होईना झालेलं ते शोधायचे. पहिलं वाक्य काय बघा, केव्हाही बुडालेल्या जहाजासाठी सागरी कायदा लागू करता येईल वा नाही. इथं काय बघा, केव्हा हे वाक्य आहे का नाही, ऑलरेडी कायदा आहे. ठीक आहे, बघा कायदा आहे. त्यांचं मत कशावर चाललंय बघा, तर बघा ती जे काय जहाज बुडालेली आहेत, हे खजिना शोधक काय म्हणते, ती नामशेष व्हायला लागलेल्या जहाजातून आम्ही काय करतो, सामान काढून आणतोय. आणि ह्यांचं म्हणणं काय ते की ती नामशेष होण्याच्या सामानात नाही, तर ती जहाज स्थिर आहेत. तुम्ही तिथे जाऊन काय करताय, त्यांची नासधूस करताय. पण नीट चारी पर्याय वाचा बघा. केव्हाही बुडालेल्या जहाजासाठी सागरी कायदा लागू करता येईल वा नाही. सार्वजनिक पाण्यातील प्राचीन अपघातग्रस्त जहाजाला खाजगी मालमत्ता म्हणणे उचित आहे वा नाही. इथे काय म्हटलंय बघा, जहाजाला. पहिली गोष्ट म्हणजे बघा, ते जहाज काढून आणता येत नसतात. तर जहाजाचं जे काय जहाजामध्ये जे काही मौल्यवान वस्तू आहे ना, ती काढून फक्त आणल्यानंतर ती खाजगी आहे का सार्वजनिक ह्याच्यावरती भांडण चाललेले. चला पुढे काय दिले बघा, जेव्हा अपघातग्रस्त जहाजाची सुटका करतात तेव्हा खजिना शोधक स्वतःचा जीव धोक्यात घालतात वा नाही. आणि 4 नंबरला काय दिले बघा, कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे वा नाही असे म्हणण्याबाबत. आता बघा, जास्त जवळचा पर्याय कुठला दिसतोय बघा, 4 नंबरचा. काय म्हटलंय इथं, किंवा जे आता जे जहाज तुम्ही, ह्यांचं म्हणणं काय की जी जहाज नामशेष व्हायला लागले त्यातला आम्ही काय करतोय, खजिना काढून आणतोय. आणि ह्यांचं म्हणणं काय ते पुरातत्वज्ञांचं, की तुम्ही जी जहाज काढताय ती नामशेष व्हायला लागलेली नाही, तर ती त्यांना धोका कुणापासून आहे, तुमच्यापासून जास्त धोका आहे. तर बघा बरोबर काय ते ऑप्शन नंबर 4 बघा, कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे वा नाही असे म्हणण्याबाबत त्या दोघांमध्ये काय चाललंय, भांडण चाललेलं आहे. ऑप्शन नंबर काय ते बघा, 4 आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पार्टनरशिप चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, संजय, अशोक आणि केतन यांनी एकाच 3:5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. बघा चला आता कोण कोण आहे बघा, संजय, अशोक आणि तिसरं कोण आहे, केतन. इथे काय असते बघा, गुंतवणूक असते, गुंतवणूक. आणि इकडे काय असते बघा,
नफा. बघा आता संजयचा गुंतवणूक किती आहे बघा. संजयने एक बरं आता गुणोत्तरामध्ये दिली बरोबर आहे का. एक म्हणजेच काय 1x. चला परत ह्याने किती केले बघा 3x आणि ह्याने किती केली 5x. या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू करा. बरं पहिली गोष्ट म्हणजे तो धंदा त्यांनी बरं नफा जो काढलाय तो 1 वर्षामध्ये काढलाय, 2 वर्ष का 3 वर्षामध्ये ते महत्वाचं. त्यामुळे शेवटचं वाचावं लागतं काय वर्ष अखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण किती. याचा अर्थ त्यांनी तो व्यवसाय 1 वर्षभर केला. म्हणजे इथं मांडणी करताना आपल्याला बरं पडतं. बघा काय दिलं इकडं 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. बघा म्हणजे सुरुवातीला जी संजयने जी काय एक गुंतवणूक केली आहे ती त्यांनी 4 महिने ठेवली. किती महिने ठेवली 4 महिने ठेवली. आता परत काय केलं बघा 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवली. म्हणजे सुरुवातीला जर त्याने ₹100 गुंतवले होते तर आणखी परत तेवढेच गुंतवले. मग किती किती होतील बघा इथं अधिक परत आता आणखी 2x होतील. पहिले x मध्ये x मिसळला किती झाले 2x झाले. 2x गुणिले परत किती येईल बघा 8 महिने येईल. म्हणजे पहिला त्यांनी ₹1 4 महिन्यासाठी गुंतवला. परत 4 महिने आणखी ₹1 टाकला त्याच्यामध्ये. मग ते ₹2 झाले त्याचे 8 महिन्यासाठी. असे एकूण 12 महिने झाले. चला परत काय दिले बघा. हां. अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मे केली. म्हणजे बघा अशोकने सुरुवातीला 3x गुंतवले तर ते त्यांनी किती महिन्यासाठी ठेवले 4 महिन्यासाठी ठेवले. आणि केतनने पण त्याचे पैसे 5x जे आहेत ना ते 4 महिन्यासाठी ठेवले. 4 महिन्यानंतर काय केलं बघा दोघांनी पण त्यातले निम्मे गुंतवणूक आपली काढून घेतली. त्याचे 3x होते ना ह्याने काय केलं निम्मी काढून घेतली राहिली किती बघा 1.5x आणि ह्याची किती राहिली बघा 5x मधून निम्मी काढली तर शिल्लक किती झाली 2.5x. मग आता ह्याने काय केलं बघा हे 1.5x परत त्याने 8 महिन्यासाठी ठेवले. मग टोटल त्यांचा व्यवसाय जो आहे तो 1 वर्षाचा आहे. हे 4 महिने झाले पुढचे किती झाले हे 8 महिने झाले. बघा हे 2.5x गुणिले इकडे काय करायचं 8 करायचं. येते लक्षामध्ये. बघा आता इकडे काय निघते तुम्हाला नफ्याचं गुणोत्तर निघते बघा नफ्याचे गुणोत्तर. हे काय असते नफ्याचे गुणोत्तर. पहा ₹1 4 महिने ठेवली बरोबर किती झाले बघा 4x अधिक हे 2x बरोबर झाले 8 महिन्यासाठी म्हणजे बरोबर झाले 16x. 8 दुनी 16x. चला किती झाले बघा इकडं 3x झाले 4 महिन्यासाठी मग 3 चोक 12x अधिक हे 1.5x बरोबर 8 महिन्यासाठी म्हणजे 15 8 20 असेल. 20 म्हणजे बरोबर किती झाले बघा इथं पण 12x झाले. परत बघा हे 5x 4 महिन्यासाठी म्हणजे 5 चोक 20x अधिक हे 2.5x 8 महिन्यासाठी म्हणजे 25 8 200 हे पण झाले 20x. पहा बेरीज किती निघते बघायची 16 आणि 4 झाले 20x. हे झाले 20x. परत हे 12 आणि 12 झाले 24x आणि हे 20 आणि 20 झाले 40x. ह्याचं गुणोत्तर काढलं तर काय निघते बघा 4 पंचे 20 परत 4 सक्क 24 आणि 4 10 40. बघा आणखी कॉमन काय निघते का 5 6 10 मध्ये काहीच निघत नाही. 5 6 6 10 निघते. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 3 5 6 10. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा तर आपला प्रश्न कशावरती विचारला आपल्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन वरती काय दिले बघा 15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करावयाची आहे. समितीत कमीत कमी 6 महिलांचा समावेश असेल अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल. बघा टोटल किती आहेत बघा आता हे 15 पुरुष आणि 7 महिला आहेत बरोबर आहे का. त्यातली 10 जणांची समिती नेमायची आणि त्यातले कमीत कमी बघा किती असले पाहिजे कमीत कमी 6 महिला असले पाहिजे. ठीक आहे बघा महिला किती आपल्याकडे 7 महिला आहेत. त्या 7 महिलांमधल्या कमीत कमी आपल्याला 6 महिला आपण घेऊ शकतो बरोबर आहे का नाही. बघा मग शिल्लक राहिले जे काय 4 जण आहेत ते ह्या 15 पुरुषांमध्ये घ्यावे लागतील आपल्याला. 10 जणांची कमिटी झाली. बरं दुसरी कंडिशन काय आपण 6 जागेला 7च्या 7 महिला पण घेऊ शकतो. कमीत कमी 6 घ्यायच्या जास्तीत जास्त आपण 7 घेऊ शकतो कारण आपल्याला महिला किती आहेत 7च महिला आहेत. दुसरी कंडिशन काय असेल बघा 7 महिलांमधल्या 7 महिला जर आपण सिलेक्ट केल्या तर उरलेले 3 जण आपल्याला 15 पुरुषांमधून 3 जण घ्यावे लागतील. या 2 कंडिशन निघतात. चला आता हे सॉल्व्ह करा बघा. बघा काय निघतंय 7 फॅक्टोरियल भागिले काय निघते 1 फॅक्टोरियल इकडे 6 फॅक्टोरियल गुणिले 15 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल आणि इकडे किती असतं 11 फॅक्टोरियल. बघा कसं असतं 11 आणि 4 15 म्हणजे खाली 4 असेल ना तर 4 आणि 11 घ्यायचं 11 आणि 4 15 4 फॅक्टोरियल आणि परत 11 फॅक्टोरियल अधिक इकडे काय निघेल बघा 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 7 फॅक्टोरियल गुणिले 15 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल आणि परत काय 12 फॅक्टोरियल. 12 आणि 3 बरोबर किती असते 15 म्हणजे छेदाचे पण बेरीज किती आले पाहिजे 15 झाले पाहिजे. इकडे 11 आणि 4 15 12 आणि 3 15 अंशाची जेवढी बेरीज तेवढी छेदाची आली पाहिजे. 6 आणि 1 7. चला आता सॉल्व्ह करा. 7 फॅक्टोरियल भागिले काय निघते इकडे 1 फॅक्टोरियल नाही घेतलं चालते बघा. बघा इकडे काय करायचं 7 गुणिले 6 फॅक्टोरियल भागिले काय निघते 6 फॅक्टोरियल
गुणिले बघा परत 15चं उलट फॅक्टोरियलचा अर्थ काय असतोय गुणाकार आपण उलटा 1 पर्यंत करू शकतो. ठीक आहे बघा आता इकडे काय 15 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12 गुणिले 11 फॅक्टोरियल थांबायचे इथं जेणेकरून काय बघा 11ला आपण 11 हे करू शकतो बघा परत 4 गुणिले 3 गुणिले 2 1 नाही घेतलं तर चालतो. इथं परत काय 11 फॅक्टोरियल ते लक्षामध्ये फॅक्टोरियलचा अर्थ काय 4 पासून उलट 1 पर्यंत गुणाकार करायचा. इथं पण 11 पासून उलटा 1 पर्यंत इकडे 15 पासून उलटा 1 पर्यंत पण मी 15 पासून काय केले 11 पर्यंत घेतलं थांबलो का 11ला 11 कॅन्सल करू शकतो मी. चला आधी काय निघते बघा 7 फॅक्टोरियल भागिले 7 फॅक्टोरियल बरोबर 1 आला गुणिले वरती काय माझ्याकडे 15 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12 फॅक्टोरियल डिवाइड बाय काय निघते बघा 3 गुणिले 2 गुणिले परत हे 12 फॅक्टोरियल. चला आता काय निघते बघा 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कॅन्सल खाली आलं 7 गुणिले चला इथं काय निघते बघा 11 फॅक्टोरियलला 11 फॅक्टोरियल कॅन्सल बाकी निघते 4 त्रिक 12 12ला 12 कॅन्सल बे की बे बे 7 14 बघा काय निघते इकडं 15 गुणिले 7 7 गुणिले 15 गुणिले 7 गुणिले 13 ठीक आहे बघा अधिक तर अधिक काय निघते बघा इकडं 12 फॅक्टोरियलला 12 फॅक्टोरियल कॅन्सल 3 एक 3 3 5 15 बे एक बे बे 7 14 म्हणजे काय निघते बघा इकडं अधिक 5 गुणिले 7 गुणिले 13 5 गुणिले 7 गुणिले 13 ठीक आहे बघा आता कॉमन काय निघतंय 5 गुणिले बघा इकडे जर आपण हे 15 जर काढलं 15 म्हणजे काय निघते बघा तर 5 गुणिले 3 निघते 5 त्रिक 15 बरोबर आहे का नाही दोन्हीकडे कॉमन काय बघा 5 7 13 ती बाजूला काढा बघा 5 गुणिले 7 गुणिले 13 जर आपण बाजूला काढलं तर ब्रॅकेटमध्ये आतमध्ये काय निघेल बघा इकडे जर बघितलं आपण बघा हे 5 एक घेतला 7 एक घेतला आणि 13 एक घेतला तर काय निघतंय 15 7 5 दरसे 105 येते ब्रॅकेटच्या आतमध्ये 105 बरं अधिक इकडे बघा 5 गुणिले 7 गुणिले 13 बरोबर आहे का आणखी काय निघते का 5 गुणिले 7 गुणिले 13 हा मग इकडे अधिक फक्त किती निघेल 1 निघेल बरोबर आहे का 21 5 गुणिले बरं हा किती निघते 106 निघते बघा तेरी किती निघते तेरी पाची 65 65 गुणिले 7 इकडे किती निघालं तेरी पाची 65 गुणिले 7 65 गुणिले 7 गुणिले किती निघतं इकडं 105 अधिक 1 106 बाकी निघते 65 गुणिले 7 करा 65 गुणिले माझ्याकडे 106 गुणिले 65 करा किती निघते 5 सक्क 30 परत 5 1 5 शून्य आला 6 6 36 परत 6 1 6 बघा शून्याला 0 6 3 9 5 3 8 आणि इकडे 6 ला 6 आलं परत 6890 6890 गुणिले 7 करा 7 शून्याला 0 7 9 63 काय तर चुकते बघा आपलं 7 9 63 7 7 56 7 बघा इथं काय राहिले का आपलं एक मिनिट बाकी निघतं इथं 7 मधनं 6 घेतले 15तनं 4 घेतले 7तनं 7 घेतले 15तनं 3 घेतले इथं किती निघते 7 फॅक्टोरियल भागिले 6 फॅक्टोरियल 7 गुणिले 6 भागिले 6 फॅक्टोरियल गुणिले 15 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12 गुणिले 11 फॅक्टोरियल भागिले किती निघते इकडे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 11 फॅक्टोरियल ठीक आहे अधिक 1 गुणिले 15 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय किती येते 3 गुणिले 2 गुणिले 12 फॅक्टोरियल ठीक आहे बघा आता किती निघते 6 ला 6 कॅन्सल 7 आले 7 गुणिले परत 11 फॅक्टोरियल 11 कॅन्सल 4 त्रिक 12 ला 12 कॅन्सल बे के बे बे 7 14 ठीक आहे बघा परत किती निघते 15 7 5 दरशे 105 गुणिले 13 अधिक बाईकडे काय निघते 12 ला 12 कॅन्सल परत 3 1 3 3 5 15 बे 1 बे बे 7 14 किती निघते इकडं 13 5 65 गुणिले 7 65 गुणिले 7 निघते ठीक आहे बघा आता काय निघते बघा इकडं 13 7 91 बघा 105 गुणिले 91 जर केलं आपण तर काय निघते इकडं 1 5 5 शून्याला 0 1 1 1 0 किती झाले
9 5 45, 9 0 0 4 ला 4, 9 1 9, म्हणजे बेरीज काय निघते बघा, किती निघते इकडे बेरीज 5 5 4 आणि 5 9, आणि इकडे अधिक जर केलं तर काय निघते 65 गुणिले 67 काय निघते बघा, 67 65 गुणिले 7, 62 गुणिले 7 किती निघते, 7 5 35, 7 7 42 आणि 3 झाले 45, म्हणजे 455. हा, मग आता 9555 अधिक 455 बघा, 9555 अधिक 455 किती निघते बघा, 5 आणि 5 10, 5 आणि 5 10 आणि 11, 5 आणि 5 10, 9 आणि 1 10, म्हणजे 100 आणि 10, म्हणजे 100 10 की ऑप्शन नंबर 2 निघते, 100 10. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बर, काय दिले बघा, वरील माहितीवर आधारलेला सर्वात उचित निष्कर्ष निवडा. आपल्याला काय निवडायचंय, निष्कर्ष काढायचंय. आणि निष्कर्ष जो असतो कशावरती असतो बघा, तुम्हाला जेवढं काय माहिती दिली त्या माहितीवरती आधारित काय असतो, निष्कर्ष असतो. जसं आपण पाठीमाग काय बघितलं, गृहीतक. गृहीतक हे तुम्हाला दिलेल्या युक्तिवादाचे किंवा दिलेल्या पॅसेजच्या पाठीमागे जाऊन विचार करावा लागतो. निष्कर्षाचा विचार फक्त जेवढी माहिती दिली त्याच्यामधूनच काय आपल्याला बाहेर काढता येते माहिती तेवढंच बघायचं असतं. ठीक आहे. काय दिले बघा, जर्नल ऑफ क्लिनिकल एंड्रोक्राइनॉलॉजी अँड मेटाबॉलिझम मध्ये प्रसिद्ध झालेले ट्रायक्लोसेन हे रसायन आणि त्याच्या संपर्काचा हाडांची खनिज घनता तसेच हाडांच्या डिसूळपणाचा यांच्यातील सहसंबंधाचा शोध घेणारे त्या प्रकारचे पहिलेच संशोधन आहे. ठीक आहे. बघा आता थोडक्यात काय, ट्रायक्लोसेन नावाचं काय रसायन आहे, त्याने काय होतात बघा, आपली हाडं डिसूळ होतात असं त्यांनी या संशोधनामध्ये सांगितले. ठीक आहे. पुढे काय दिले बघा, साबण, टूथपेस्ट, इथे काय म्हटले, साबण, टूथपेस्ट, हात सफाई साबण इत्यादी प्रकारच्या ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायक्लोसनच्या संपर्कात येऊ शकते. तथापि ट्रायक्लोसन व मानवी हाडांचे आरोग्य यांच्या संबंधांविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. ठीक आहे बघा. आणि 3 नंबरला काय दिले बघा, आता इकडे प्राण्यातील हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम करण्याची क्षमता ट्रायक्लोसेन मध्ये असण्याच्या शक्यतेत प्रत्येक, बरं आता याच्यामध्ये बघा, पहिला जर आपण पॅसेज बघितला तर पहिल्या 3 वाक्यामध्ये जर आपण बघितलं, ह्या 3 वाक्यामध्ये काय दिले बघा त्याने आपल्याला, फक्त त्या ट्रायक्लोसेन नावाचं जे काय रसायन आहे त्याने काय होते बघा, तर हाडांची झीज होते. कुणाच्या हाडांची झीज होते त्यांनी दिलेलं नाही आणखी. ठीक आहे. पुढच्या इथं बघा, नंतरचा जो त्यांनी पॅराग्राफ दिला त्यात काय दिले बघा, साबण, टूथपेस्ट आणि हात सफाई साबण इत्यादी प्रकारच्या ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायक्लोसनच्या संपर्कात येऊ शकते. तथापि ट्रायक्लोसन व मानवी हाडांचे आरोग्य यांच्या संबंधांविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. आणि बघा दुसऱ्या ह्याच्यात काय दिले पॅराग्राफ मध्ये, की आता मानव जो आहे तो त्या ट्रायक्लोसन रसायनाच्या संपर्कात कशा प्रकारे येऊ शकतो, तर काय साबण असेल, टूथपेस्ट असेल किंवा हात सफाई साबण यांच्या माध्यमातून त्या रसायना संपर्कामध्ये येतोय. पण पुढे त्यांनी शब्द काय आपल्याला बघा, ट्रायक्लोसेन व मानवी हाडांचे आरोग्य यांच्या संबंधांविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. ठीक आहे बघा. आता चला 3 नंबरला काय दिले बघा, प्राण्यातील हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम करण्याची क्षमता ट्रायक्लोसेन मध्ये असण्याच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील अभ्यासातून झालेले आहे, असे ट्रायक्लोसनच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकाने म्हटले आहे. आता एका वैज्ञानिकाने काय प्रयोग केलाय बघा, की बाबा ह्या रसायनाचा प्राण्यांचे जी काही हाडं असतील ना त्याच्यावरती परिणाम होतोय. ठीक आहे बा, त्यांची हाडं ठिसूळ होतात असं त्याचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये 3 प्रकारची माहिती आहे बघा. पहिल्या माहितीत काय दिले, तर फक्त ट्रायक्लोसिन या रसायनामुळे हाडं खिळखिळी होतात. 2 नंबर मध्ये काय दिले बघा, तर माणूस हा त्या रसायनाच्या संपर्कात येतो कशामधून, तर टूथपेस्ट आणि साबणांमधून. पण तर मानवी हाडांचे आरोग्य आणि ट्रायक्लोसन यांच्या संबंधांविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. मग थोडक्यात काय आपण मानवावरती प्रयोग केलेले नाहीत. आणि 3 नंबरच्या काय म्हटले बघा, तर एका शास्त्रज्ञाने बघा त्या रसायनाचा प्राण्यांच्या हाडांवरती परिणाम होतोय असं त्यांनी संशोधनाद्वारे सांगितले. 3 प्रकारची माहिती. तर आता काय दिले बघा, वरील माहितीवर आधारलेला सर्वात उचित निष्कर्ष निवडा म्हटले आपल्याला. ठीक आहे बघा. पहिले काय दिले बघा, प्राण्यांच्या हाडांवर होणाऱ्या ट्रायक्लोसनच्या परिणामांबाबत फार थोडी माहिती उपलब्ध असली तरीही वरील यादीत असलेल्या उत्पादनात त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. तर आता बघा इथे काय म्हटले, प्राण्यांच्या हाडांवर होणाऱ्या ट्रायक्लोसनच्या परिणामांबाबत फार थोडी माहिती उपलब्ध आहे म्हटलेले. बरं आता खाली परत काय दिले बघा, मानवी हाडांवर नेमका कोणता परिणाम होतो हे माहीत नसल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनात
ट्रायक्लेसेनचा वापर करण्याबाबत कोणताही प्रतिबंधक उपाय करण्याची आवश्यकता नाही म्हटलेले. बघा, प्राण्यांवर जर परिणाम होत असेल तर साहजिकच आहे माणसांच्या हाडांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे इथं आवश्यकता नाही म्हटले, हे तर 100% चूक निघते 2 नंबरचं. 3 नंबरचं बघा, ट्रायक्लोसेन आणि हाडांच्या खनिजांची घनता यांच्यातील सहसंबंध याचा शोध पूर्वीच घेतलेला असल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनातील त्याच्या वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे. आता इथं काय म्हटलंय बघा, त्याचा सहसंबंध यांचा शोध पूर्वीच घेतलेला आहे. आणि ठीक आहे बघा. बघा आता इथं काय म्हटलंय आपल्याला, हे पहिलंच काय आहे, अशा प्रकारचे पहिले संशोधन आहे. पूर्वी संशोधन केलेलं आहे का? तर नाही. इथं काय म्हटले, ट्रायक्लेशन आणि हाडांच्या खनिजांची घनता यांच्यातील सहसंबंध यांचा शोध पूर्वीच घेतला असल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनात त्याच्या वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे. आणि 4 नंबरचं वाक्य काय बघा, ट्रायक्लोसेनमध्ये प्राण्यांच्या हाडांच्या घनतेवर परिणाम करण्याच्या क्षमतेच्या शक्यतेची प्रात्यक्षिक काही अभ्यासातून दाखवलेले गेल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनात त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. बरोबर बघा, सगळ्यात जास्त जवळचं आपल्याला काय वाटतंय, 4 नंबरचं वाटतंय. ठीक आहे. आणि सर्वात उचित निष्कर्ष म्हटले. ठीक आहे बघा, आपल्याला 4 मधले एकापैकी जास्त निष्कर्ष बरोबर वाटू शकतात, पण त्यातल्या त्यात सगळ्यात जवळचं सगळ्यात योग्य कुठलं वाटतं आपल्याला, ऑप्शन नंबर 4. 2 नंबर मात्र 100% चूक वाटते आपल्याला. 1, 3 आणि 4 मध्ये म्हटलं तर 4 नंबर सगळ्यात बरोबर वाटते बघा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, काय दिले प्रश्नामध्ये, यश जवळ काही रंगीबेरंगी शिंपले आहेत. यातील 1/3 शिवाय 14 जादा शिंपले तिने पीला दिले. बघा आता यश कडे जेवढे शिंपले त्यातले काय केले बघा, 1/3 काढले. ठीक आहे बघा. आणि परत आणि 1/3 पण पीला दिले आणि परत आणखीन वरनं 14 पण दिले, असं त्याचं म्हणणं आहे. पहा, पीने यातील 1/3 शिवाय 11 जादा शिंपले क्यूला दिले. क्यूने यातील 1/3 शिवाय 1 जादा शिंपले तिच्या आर या मित्राला दिले. जर आर ला क्यू कडून 14 शिंपले मिळाले. बघा आता कोण कोण आहे बघा याच्यामध्ये, एस पी क्यू आणि आर. बघा एस पी क्यू आणि आर. आता आर ला किती मिळाले बघा, जर आर ला क्यू कडून 14 सिम्पली मिळाले, आर ला किती मिळाले, 14 मिळाले. ठीक आहे बघा. आता क्यूचं काय म्हटलंय बघा इथं, क्यूने आर ला किती दिले, क्यू कडे किती होते बघा, क्यूने बघा यातील 1/3 शिवाय 1 जादा शिंपला तिच्या आर या मित्राला दिला. बघा आता क्यू कडे किती असतात बघा, 14 मधनं 1 वजा करा. का? तिने हा 1 जास्त कुठला दिलाय, 1/3 आणि त्याच्यापेक्षा 1 जास्त दिला. 14 मधनं 1 गेला बरोबर झाला 13. 13 हे काय बघा 1/3 आहे. आणि हे 1/3 बरोबर आहे. ह्याला 3 ने गुणले बरोबर क्यू जवळचे निघतात. किती निघते बघा, 13 त्रिक बरोबर झाले 39. लक्षात आलं का? क्यूने आर ला किती दिले बघा, 14 वाजा 1 काय केलं आपण, 13. 13 आहे बघा, क्यू कडे 39 आहेत सिंपले, त्यातला 1/3 मध्ये झाले 13. 13 तर ह्याला दिलेच आरला, पण आणखी वरनं 1 दिला म्हटले त्यांनी, म्हणून झाले 14. असे क्यू कडे किती झाले, 39. बघा आता पी ने क्यूला किती दिले बघा, पी ने यातील 1/3 शिवाय 11 जादा सिंपले क्यूला दिले. आता क्यूला जेवढे सिंपले मिळाले किती आहेत बघा, 39 आहेत. 39 मधनं आधी 11 वजा करा. बरोबर आहे का? 11 जे आले, 11 वजा केले ते बरोबर किती निघाले, इथं 28 निघाले. बरोबर आहे का? 28 सिंपले म्हणजे काय झाले बघा, 1/3 आहेत. म्हणजे पी कडे जेवढे आहेत त्याचे 1/3 किती झाले, 28. 28 पण क्यूला दिले आणि वरनं आणखी 11 दिले. 11, 28 आणि 11 किती झाले, बरोबर 39 झाले. मग पी कडे किती असतील बघा, हे जर 1/3 असतील 28 तर गुणिले 3 म्हणजे बरोबर झाले एकूण किती निघते बाहेर बघ, 3 8 24, 2 आले, 3 2 6 2 झाले 8 म्हणजे 84. मग पी कडे किती असतील बघा, 84 असतील. आता परत बघा पी ला एस ने किती दिलेत बघा, एस जवळ काही रंगीबेरंगी शिंपले आहेत. यातील बघा, यातील 1/3 शिवाय 14 जादा शिंपले तिने पी ला दिले. म्हणजे बघा पी ला जेवढे दिले तिथे किती 84. 84 ना 14 आधी मायनस करा. 84 वजा 14 मायनस केले बरोबर किती झाले बघा, 70. हे किती आले, 70. मग 70 म्हणजेच काय बघा, स्वतः जवळचे आहेत ना त्यातले 1/3 मध्ये झाले 70. त्याच्यामध्ये 14 आणखी ऍड केले म्हणून झाले 84. 70 14 झाले 84 असे पी ला दिले. ठीक आहे बघा. 70 म्हणजे किती आले बघा, 1/3. मग त्याला गुणले 3 केले बरोबर काय निघते, 7 त्रिक 1 मध्ये 210 निघते. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर एस कडे मुळात असलेल्या शिंपल्यांची संख्या निवडा. तर किती असते बघा, 210. ऑप्शन नंबर 2. लक्षात आहे का बघा, एस जवळ 210 होते, त्यातले 1/3 तिने काढले मग 70. 70 दिले कुणाला, पीला, आणि वरती आणखी 14 दिले मग झाले 84. पीने काय केलं त्याच्यातले बघा 84 च्यातले 1/3 बाजूला काढले. 1/3 म्हणजे किती झाले बघा, 28. 28 तर क्यूला दिलेच पण वरनं 11 पण दिले, मग 28 आणि 11 झाले 39.
आता क्यूने काय केलं बघा 39 एक तृतीयांश काढले बाजूला ते झाले 13. 13 पण ह्याला दिले वरने एक एक्स्ट्रा दिला आणखी मग 13 ने झाले 14 असे उत्तर येते ऑप्शन नंबर 2. हे जवळ किती आहेत तर 210. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता हा डायग्राम प्रतिमावरचा क्वेश्चन काय दिले बघा. ठिपक्यांच्या परस्परांना छेदणाऱ्या कर्णरेषांवरून व त्यापासून तयार झालेल्या समभुज चौकोनाकारावरून गडी घालून लहान त्रिकोणाकार मिळवला आहे असे डावीकडून दिलेले पारदर्शक कागदाचे पान अभ्यासा आणि पर्यायातून उचित घडी निवडा. तर बघा आता कसं असतं लक्षात घ्या. ह्यातली कुठली जरी एक घडी तुम्ही निवडली त्याच्यावर सगळ्या घड्या घालत गेला आणि शेवटी जर ती अशा प्रकारे सरळ मांडली आपण तर जी डायग्राम दिसते ती सगळीकडे सारखीच दिसते. मग तुम्ही ह्याला फोकस करा ह्याला फोकस करा सगळ्या घड्या घालत जावा आणि ती परत मांडताना अशी मांडा तर सेमच दिसणार. ठीक आहे. आता बघा ही जर आपण अशी घडी बघितली ह्याच्यामध्ये असं कुठं दिसतंय बघा आपल्याला इथं दिसते बरोबर आहे का. हे दिसते. मग ह्याच्यावरती आपण सगळ्या घड्या आणण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे बघा. ह्याच्यावरती घड्या आणल्या तर कसं दिसतंय बघा ह्याच्यामध्ये. बरं आता पहिल्यांदा आपण काय करू शकतो बघा. शेजारी कोण आहे बघा तुमच्या इथं हे दिसतंय बरोबर आहे का. हे पांढरा बाण दिसतोय बघा. पांढरा बाण जर मी ह्या साईडला आणला तर बघा लक्षात घ्या. आता ही बाजू आतली एकच राहणार आहे. ही जी बघा ही बाजू आहे हे जर मी ह्या साईडला टाकलं तर हे जे टोक आहे ना ते ह्या साईडला येणार आहे बरोबर आहे का. हे टोक कुठं येईल बघा ह्या साईडला येईल आणि बघा ही जी काय बाजू आहे ती कुठं असणार आहे ह्या साईडला जाणार आहे. ही बाजू कुठं जाईल ही काळी बाजू बघा ही जी लाल बाजू आहे बघा ही लाल बाजू कुठं जाते ह्या बाजूवरती जाते. ठीक आहे बघा. मग आता कसं असतं लक्षात घ्या. त्या टोक बघा हा टोक इकडे आला बरोबर आहे की नाही. ह्याला चिटकून इथं बघा काय दिसतंय तुम्हाला हे पांढरा बाण दिसतोय पण ह्या लाईनला काय तो त्याचं एक तोंड चिटकलेलं आहे बघा इथं. मग काय निघेल बघा इथं बरोबर हे असं निघेल. ठीक आहे बघा इथं हे असं आणि बरोबर इकडे हे असं. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये कुठं दिसतंय बघा असं तुम्हाला ह्या साईडला तिथं जर बघितलं आपण बघा तर ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. ठीक आहे बघा. पहिला आणि 2 नंबरचा ऑप्शन काय करा कॅन्सल करून टाका. ठीक आहे बघा. बघा हे इकडचं कुठं आलं ह्या साईडला आलं. ठीक आहे. बरं आता आणखी बघा पुढं हे जर इथं घेतलं आपण तर बघा शेजारचं काय दिसतंय बघा तुम्हाला हा चंद्राकोर दिसते बरोबर आहे का. चंद्राकोर आपण काय करू शकतो बघा चंद्राकोर. बरं आता 1 आणि 2 जर कॅन्सल झाला दोन्हीमध्ये कॉमन काय काय बघा हे एक कॉमन आहे हे एक सेम दिसते. बघा खाली पांढरा चंद्र आहे वर काळा चंद्र आहे खाली पांढरा चंद्र आहे वर काळा चंद्र आहे त्यामुळे हे काय चेक करत बसायची गरज नाही. आता फक्त काय करू बघा हा बाण फक्त तेवढा चेक करायचा बाण कुठे निघतोय. बाण जर आपण चेक केला बघा आता बघा हे जर पान आहे बघा हे जर पान आहे ठीक आहे बघा हे जर आपण ह्याच्यावरती टाकलं डायरेक्ट ठीक आहे बघा हे पान जर अख्खच्या बघा लक्षात घ्या हा जर त्रिकोण आहे हा त्रिकोण जर आपण इकडे टाकला तर तो कुठे येईल बघा ही मागची बाजू कुठं जाईल या साईडला जाईल बरोबर आहे का. बघा मागची बाजू कुठं जाईल या साईडला जाईल बरोबर आहे का. बरं आता मला सांगा ही बाजू जर ह्या बाजूला गेली हा टोक कुठे येईल बघा ह्या टोकाला येईल आणि ह्या टोकापासून बघा ह्या लाईनला काय दिसतंय तुम्हाला इथं बघा ह्या साईड बघा हे कुठे बघा बघा आता हे जर बाणाचं टोक कुठं दिसतोय बघा तुम्हाला ह्या लाईनला चिटकून बरोबर आहे का. आता ही लाईन कुठे निघेल बघा ही जर ह्याच्यावरती मांडली तर ही या साईडला असेल बरोबर आहे का. ही बाजू ह्या साईडला दिसेल बरोबर हे टोक कुठं निघेल बघा हिथनं निघून ह्याला चिटकणार आहे बरोबर आहे का नाही बघा ह्याला दिसतंय बरोबर आहे का हिथं कुठं निघेल हिथं निघेल असं या साईडला निघेल आणि तेच जर बघा इकडं जर आपण ते मांडलं बघा बघा आता हे जर पान आपण ह्या साईडला जर मांडलं तर काय काय होईल बघा इकडं हे जर बघा हे बाण हा बाण जर आपण ह्याच्यावरती मांडला तर तो कुठं जाईल आताच बघितलं आपण बघा हे जे टोक आहे हे टोक दोन्ही सेम आहे बरोबर आहे का. हे फक्त उचलून आपण इकडे मांडणार आहे बरोबर आहे का. मग ह्या साईडचं कुठं जाईल बघा हे इथं येईल आणि हा बाण कुठं जाईल बघा ह्याला चिटकून असा जाईल बरोबर आहे का. बरं आता हेच जर आपण ह्या साईडला टाकलं बघा आता हेच जर पान आपण परत तिकडून उचलून टाकलं तर हा कुठं निघणार आहे बघा ह्या साईडला जाईल बरोबर आहे का नाही. आणि ही बाजू कुठल्या साईडला जाईल बघा बघा ही बाजू नाही ह्याच्यामध्ये चुकतंय बघा 1 मिनिट. जर इथं आपण खालच्या साईडला पांढरं आलं तर हा काळा इथं सेम दिसतंय बरोबर आहे का. काळा चंद्र पांढरी चंद्रीकोर बघा. बरं आता हे जर बरं हा आता ह्या 2 डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतंय बघा हा जो आपण सगळ्या आणलंय कुठं बघा हे सगळं कुठं आणलंय यामध्ये आणलंय बरोबर आहे का. बघा आता मग हा जो आपला ही जी रेष आहे बाणाची ही आत जर राहणार आहे बरोबर आहे का हिथं आत जर राहणार आहे हिथं आत जर राहणार आहे पण हिथं जी रेष आहे का नाही ती बघा ह्याला अटॅच झालेली कशाला या टोकाला म्हणजे हा जो बाण आहे आपला तो कुठं येणार आहे बघा ह्या साईडला येणार येते लक्षामध्ये बघा. हा बाण कसा जरी आला तर पहिली गोष्ट काय बघा हा जो तुमचा टोक आहे पाठीमागचा बाणाचा टोक हा बाणाचा टोक कुठल्या तोंडाला चिटकला जाणार नाही कुठल्याच रेषेला तो इथं तुम्हाला काय दाखवलंय बघा इथं चिटकलेला दाखवलेला आहे.
हा चिटकलेला दाखवला, इकडे कुठं तो चिटकलेला नाही, इथं तो कसा आहे बघा आत आहे. बरोबर आहे का नाही? त्यामुळे ही जी काय रेस निघेल ह्याच्यामधनं ती निघाली तर कुठं निघेल बघा, ह्या साईडला निघेल. पण ह्याला ही काय राहणार आहे, आत राहणार आहे. बरोबर आहे का? ही कशाला अटॅच नाही, इथं फक्त ती अटॅच दाखवलेली आहे. इथे अटॅच नाही. त्यामुळे बघा पहिले 1 आणि 3 2 तर कॅन्सल आहे. इथे 4 नंबर कॅन्सल होते. बरोबर आपलं उत्तर काय निघते? ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे? चला. तर बघा थांबवत आहे आपण या ठिकाणी. तर बघा आपली राज्यसेवेची एमपीएससीची बॅच फक्त 999 ला आपण लॉन्च केलेली आपल्या ॲप्लिकेशनवरती. आपली ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव बघा सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग आहे. Google Play Storeला ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपली बॅच तुम्ही 999 मध्ये विकत घेऊ शकता. कंबाईनची पण आपण बॅच लॉन्च केलेली आहे आणि त्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये आपण यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पण बॅचेस आपण लॉन्च करणार आहे. ठीक आहे? तर थांबू आता आपण या ठिकाणी.